महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. गंभीर वातावरणात हास्यराग आळवून तुमचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आता इथे होणार आहे मतदार नोंदणी, ज्यात नक्की होणार हास्याचा उमेदवार विजयी हे दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले जत्रेकरी. मुन्नी जरा बालाला तेल लाबाच्या केबडा केबडा कोणता झालेला हा बालामध्ये. अरे पण मम्मी बाळ तर पाण्यात झोपडेला आहे ना. बाळाला तेल लावला तर माझ्या केसाचा गुंता कसा सुटणार आहे. केबडा झोपता आहे. अरे काय पण मारते हा तुला. बालाला पाजा आहे तुला. ताजे बबे घेतो आहे का तू. काय अजी बबे घेतो आहे का तुझ्या. जीबच केबडा पाजा आहे. केबडा कोणता झाला आहे. सायनिंग मारायची असते तिला दिवसभर फक्त. केबड्या उभा झाला आहे केसामध्ये. लग्न झाल्यावरती नवऱ्याला काय लिखा खायला देणार आहे का जुबा खायला देणार आहे. केबडा उभा झाला पण बोलतो आहे. एक्सक्यूज मी. बबलू कोण बबलू? तर गाबा बरं कधी आला आहे. अरे आबा आबा कोणाचा आबा? अरे घर में आ जा. इधर इधर बैठ. सॉरी. इधर बसा. सॉरी. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. बबलू बा एकदम जेंटलमन झाला है तू. अरे नाही. एक्सक्यूज मी बोलता है सारी बोलता है. कसा आहे चांगला आहे का तब्येत. मी म्हणजे निवांत असतो एकदम. मम्मी कशी आहे चांगली आहे. कोणाची मम्मी? तुझी मम्मी तू देवीलाल दुबेचा पोरगा आहे ना. कोण दुब? दुब नाही दुबे 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 निले आगा मधील दुबे. अरे काय कोण दुब? दुब बिबन आहे काय? मी दुबे. मी रोहित माने. रोहित माने. किसकी माँ ने. किसकी माने नाही हो, रोहित माने आडनाव आहे माझं माने. अडनाबा कळले का? रोहित माने. अडनाबा निवडणूक आयोगाकडनं आलेलो आहे मी. हदया कुठून आलेला आहे. निवडणूक आयोगाकडनं आलेलो आहे. हा कुठला योगा आहे. योगा नाही हो, वोटिंग करता का नाही तुम्ही? वोटिंग वोटिंग बोटिंग 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 काय का तलाव आहे इथं बोटिंग करायला? नाही बोटिंग बोटिंग आता कोण काय? तुमचा असबाब आहे कोण तेच बोटिंग. अरे काय बोलती बाय का? छटके थबाडच्या बंद ठेपत तोबाड दिला आहे म्हणून काही पण बोलते आहे. थोडं सांगते बस. कळला आहे मला कळला. कळलं ना? इलेक्शन मधून आलेला आहे ना तुम्ही. हा गास बरोबर. छटके सांगते बस जरा. काय देणार. हा? काय देणार म्हणजे? काय देणार. हा देणार. ह्याच्या यायला लागा आमच्याकडे पाहुणी आली की काय घेणार म्हणते ती. काय देणार म्हणजे? इलेक्शन मधून आलेला आहे ना. बोटिंग पाहिजे आहे हा ना. मग तर आम्ही तुम्हाला फुकट मध्ये बोटिंग देणार आहे. तुम्ही आम्हाला काय देणार आहात. अरे मी कशाला काय देऊ? मी लगा इलेक्शन कमिशन कडनं आलेलो आहे ना. स्वतःला साने काय? इलेक्शन मधून कमिशन तुम्ही घेतो आहे. आम्ही फुकट मध्ये बोटिंग करणार आहे. आम्हाला नको आहे का कमिशन. आमचे 14 जणांच्या फॅमिली आहे. 14 जण जातो आहे सकाळी सकाळी गाडीमध्ये घेऊन जाते आहे आम्हाला तिथे वोटिंग करायला. ए, ते लोक सांगते आहे त्यांच्या समोर आम्ही बोट दाबतो आहे वोटिंग करतो आहे. 14 जणांचे 14,000 मिळते आहे. चुकीचं करताय बरं का तुम्ही. पैसे घेऊन वोटिंग करायचं नाही गावा. चुकीचं करताय तुम्ही. काय चुकीची बिकीची नाही करत आहे. मग इलेक्शन म्हणजे एकदम जादू असते. आम्ही तर दरवर्षी बाड बघतो आहे. पण तुम्ही तर 5 वर्षांनी येते आहे. मी तर म्हणतो दर महिन्याला इलेक्शन झाला पाहिजे तेव्हा आमचा फायदा होणार आहे. काय बापाची पेंड आहे होय? दर महिन्याला पैसे आणून द्याला तुम्हाला? काय बोलताय लागा तुम्ही? इलेक्शन 5 वर्षानंच होतं. त्याच्यात तुम्ही मतदान करताय की नाही? वोटिंग करतो. हा ते वोटिंग करताय की नाही? मग मतदान या आधी म्हणजे तुमचं नाव बरोबर आहे का ते सगळं चेक करायला आलोय मी. मी काय इथे इलेक्शनला उभा नाही. अच्छा त्याच्यासाठी आलो आहे हा उभा नाही मी इलेक्शनला. तो फिर बसला आहे आता. हसू नको ए लो दे. हसू नको. काढी लावली पाहिजे जोकला लागा. रोहित्या उठायचं बसायचं जोग लावली ती इथं. नाही नाही
आहे पांडे पांडे हा मला माहिती आहे पांडे पांडे एक टाइमच पांडे आहे कळले मला ती. किती जण आहेत ती घरात? किती जण आहेत ती? हाँ? किती जण आहेत ती घरात? हम तीन ही हैं हा तीन ही हैं अरे पांडेचं नाव पुढे 14 नावं लिहिली ती इथं. 3 कशी काय ती? तीन हा? घरात जो आहे ते तीन आहे हा. तर बाकीचे जो आहेत लोक ते हा. टहलने गेले आहे मला सांगा तुम्ही तिघी जणी आहे. हा 3 जण आहे ती तिकडे कोण झोपले माग? ते भोलाचे पप्पा झोपले आहात मी काय त्याचा जन्म झाला तेव्हा पेढ खायला आलो तू बारशाच्या घुगऱ्या खायला आलो तू त्याच्या. मला माहितीये का बोले कोण आहे ती? माहितीये का मला? का बोल्याचा बाप कोण आहे ती माहिती मला? त्या नाव बिव काय असं नाही बोलायचं बापाला काय? ना बाहे पण आम्हाला लाज वाटतो आहे त्यात काय झालं मी ते? सांगतो आहे त्याचं नाव आहे शंभू प्रसाद पांडे. चाचाचं नाव घेते एवढीशी पोरगी चाचाचं नाव घेते महाराज नाही. ए, माझं नाव घेते ती. मारते. एवढीशी आहे मोठ्या चाचाचं नाव घेते ती. ए, बायकांना मारू नये. अरे चाची! गोबर चट्टी काही येडाय बायकांना मारत नाही ती. बायकांना मारू नये. बायकांना मारायचं नाही. ए बबलू हा? तू कब आगा आपसे कोण बबलू? देवी प्रसाद दुबेचा पोरगा ना तू अरे कोण दुबा हे रे यार? दुबा चाललंय मागासपासून. बापाला विचारलं पाहिजे माझ्या कुठल्या दुब्याचा पोरगा आहे मी ती. शिव कोण आहे? माणूस शिव कोण आहे? हा? ही कुठलं नाव आहे? ओळखलं नाही का ह्यो का कुठल्या पिक्चरचा हिरो आहे होय ह्याला ओळखायला? हिरोच आहे आमचे पतिदेव आहेत ते भोलाचे पापा अच्छा ह्यो बोलायचा बापा आहे हा म्हणजे शंभू प्रसाद दुबे. हा आणि मग त्यो बी शंभू प्रसाद दुबे त्याच्या आईला लागा. म्हणजे 2 नावं ठेवली तुम्ही एकाच घरात. हे काय भानगड आहे? 2 नावं ठेव म्हणजे काय बोलायला काय 2 पापा आहेत होय? हाताडून घेईल हातामध्ये काय? काय पण बोलला तर कधी मला काय हाड बीड आहे का तुझ्या म्हणून बाबा कशाला ठेवेल मी आ, तुम्हीच सांगताय ला. 1 मिनिट थांब जरा हाय दया हे भोलाचे बाबा हा तुम्ही तर इथे झोपला होता तर मग बाहेरून कशा आला मी नाही झोपला होता. मी झोपला असता तर 2 वर्षात 2दा पालना कसा हलवला असता. त्याचा बोळा करून तोंडात कोंब तिच्या. तुझी घासणी आहे तिला का कचा 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 लावलंय मगापासून. कर की तिचं काहीतरी. ती घासणी नाही माझी इश्कदी चाशणी आहे. तुमच्या सगळ्यांच्या जोकला मिळून एकत्र काढी लावली बाईला का इश्किरी चाचणी. शंभू प्रसाद दुबे नाव आहे ना तुझं? हम ये है याच्यात लिस्ट मध्ये बरोबर बस इथे. बैठा इथे लिस्ट मध्ये बरोबर लिहिलंय का बघा तेवढं. वर बसा की. नाही ह्या जरा कम्फर्टेबल होतो आहे. ही शंभू प्रसाद ही नाव बघा बरोबर आहे का तुमचं? नाही चुकला आहे. अरे शंभू प्रसाद बरोबर लिहिलं ना? चुकीचा लिहिला आहे. अरे कसं काय चुकीचं लिहिलं? बरोबर तर आहे अरे शंभू ना- हा बघा आधार कार्ड वर माझं नाव काय आहे? काय आहे? बांबू प्रसाद पांडे. हा सोडून द्या. पॅन कार्ड वर बघा माझं नाव काय आहे? लंबू प्रसाद हा चूक करून ठेवला आहे. अरे काय चुका आहे त्या काय आहे ते या लंबू प्रसाद बोलाय बी कसं तरी वाटतंय का मला. तू बदलून घ्यायच नाही ते कारण मग एवढ्या दिवसात. अरे नाही नाही ते बदलायला माझ्याकडे बेड नाही आहे. हनीमूनला जायचे तुला बेड पाहिजे. तुमच्या विनोदाला कांदा लाभून टाक. बस खाली तिकडे लय बोल नका. अरे बेड म्हणजे टाइम नाही आहे. टाइम टाइम लय मोठा आमदाराच्या पोटचा तुला टाइम नाही. अरे नाही नाही त्याचा काय आहे? सकाळी सकाळी मी गोडा विकायला जातो. घोडा घोडा विकता तुम्ही? अरे गोडा गोडा बर्फाचा गोडा. बर्फाचा गोळा होय. हा त्याचं काय आहे? असं. सकाळी जो आम्ही जातो आमच्या बर्फाच्या गाडीवर हा. तिथे मशीन मध्ये असा बर्फ टाकतो आहे आणि गर 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 करून करतो. असा एका हातात बर्फ कॅच करायचा असतो आणि मग तो असा एका ग्लासात टाकायचा चिपक 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 असा चोपून चोपून बसवायचा असतो आणि मग एक कांडी घ्यायची घुसपायची आत
आणि मग ते कांडी सकट बाहेर काढायचा, सर 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 करून उडवायचा असतो सगळीकडे. असा जे तुषार उडतो आहे एकदम भारी वाटतो आहे. आणि मग त्या गोळ्यावर इथून असा नमक टाकायचा, लिंबू पिडायचा, आणि मग निळा टाकला, पिला टाकला, हरा टाकला, पाहिजे तो टाकला. असा झाला की एकदम जो गोळा असा चापून चोपून खायचा, काय मजा येतो आहे माहिती आहे काय? बेने तुला एकट्यालाच मजा येते या. एकट्याचा एक पत्रे अभिनय करून दाखवला सगळा. अख्खा गोळा करून दाखवला सुई. घासतोय, रंग टाकतोय, काय गरज आहे का? विचारलंय का तुला एवढं? नाही नाही, सकाळी आम्ही गोडा विकायला जातो आहे. सकाळचं विकतो ना, संध्याकाळचं काय करतो मग? पाणीपुरीचा ठेला लाभतो आहे. आता हीच नाव ठेवायचं, शंभू प्रसाद. हेच नाव करायचं सगळं पुढे. कळलं का? हा ठीक जातो आहे आहे. हेच नाव ठेवायचं. आता डोक्याला ताप करून ठेवलाय. जरी ठेव. हा, ठीक आहे ठेवून दे. ऐ. बेल कुठे तरी काय देणार? काय पाहिजे? काय पाहिजे ना का सांगू? नाव सांगा तुमची दोघींची. है दया ए जो आहे मुन्ना की मम्मीचं नाव आहे स्पिट पांडे. स्पिट पांडे. ये जो भोलाची मम्मी आहे तिचं नाव आहे मोनालिसा पांडे. यातली स्वीटी कोण आहे? स्पिट मी आहे. आणि मोनालिसा कोण आहे? हाय मोनालिसा. मग बोला स्वतःची नाव स्वतः सांगा की एकमेकीची नाव कशाला सांगताय? स्वतःच नाव स्वतः सांगा येत नाही का? तू स्वीटी पांडे आहेस, स्पिट पांडे आहे. तू मोनालिसा पांडे आहेस. मोनालिसा पांडे आहे. हं. यो कोण? लिओनार्डो दा विंची पांडे. काकाला काय बोल- काय लगा? चांगलं नाव आहे. हा? हे चांगलं नाव वाटत. काय नाव ठेवली ती? काय ठेवली ती? विंची पांडे. आणि ही स्वीटी पांडे होय? बेट्टे. हिला बघून लगा स्वातंत्र्य सिटी घोषित करतील एवढ्यात. आता तुमच्या विनोदाला कांडा लाभला पाहिजे. कांडा लावतीये. हा. स्वीटी पांडे आणि मोनालिसा पांडे. हे चेक करा बघा. स्वीटी पांडे अरे नाही लगा, हाय? स्वीटी बी नाही आणि मोनालिसा बी नाही, नुसतं पांडे 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 लिहिलंय सगळं. नसणार त्याच्यात. कारण आमचा जो आहे त्यांचं खरा नाम नाही आहे. मग हे आमच्या बडका भैया आहे. बडका भैया. कोण बडका भैया? अरे बडका भैया, मोठा भाऊ बडा भैया. बडे भैया. हा, हा. त्यांनी यांचा जो आहे प्रेमाने नाव ठेवला आहे. अच्छा, म्हणजे खरा नाव हिचा आहे चुंद्री देवी हा. आणि तिचा जो आहे मंदाकिनी. मंदाकिनी चुंद्री देवी देवी. अशी नाव ठेवली ती. ही कोण घेतली? चुंद्री देवी आणि ही मंदाकिनी. मंदाकिनी. बरं, यांचं काय आधार कार्ड पॅन कार्ड काय आहे का? मला चेक करायला लागेल. आहे का? द्या बघू जरा. गोडा खाणार. तो गोडा तुझ्याकडे तुझा. हा जो ठीक आहे. रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे. केसरी रेशन कार्ड आहे आमचा. मंदाकिनी नाही का? तुझं बघू बरं काय? तुझं काय? आमचं लिबला चुंदरी देवी नाही का? चंद्र. घरातलं कुणाच नाव ऍड करायची, कुणाच काढायची असं काय का? 18 वर्षाचा आहे कोण घरात? 18 वर्षाचा. ही डायलॉग नसलेली पोरगीला झाली ते 18 वर्ष. मुन्नीला नाही झाले अजून 18 वर्ष. हा, जातो आहे. आता ही बिरजू तीरथ पांडे कोण आहे? बडका भैया. कुठला बडका भैया? आम्हाला बडका भैया. बडका भैया हा. कुठं असतंय मग ती? ते बाहेर गेला आहे. ते बिरजू तीर्थ पांडे. हे काय नाव ठेवलंय बिरजू तीर्थ पांडे? नाही तर आमचा भाऊजी जो आहे भाऊजी, हा त्याला आम्ही 2 पोरा होतो. हा. तो पहिला जो झाला त्याचा ठेवला बिरजू तीर्थ हा. आणि माझा ठेवला आहे शंभू प्रसाद. हा. तो अख्खा गावात आम्हाला तीर्थ प्रसाद म्हणून ओळखतो आहे. तो बेडक्या बाहेर कुठे गेलाय मग? बिरजू तीर्थ बाहेर गेला आहे आता. बाहेर गेला होय? बाहेर गेला आहे. काय झालं? कोण आहे? अरे बडका भैया. अरे मैं सुबह को आया तुम किधर गया था? बडके भैया, तुम कब आए? मैं सुबह को आ गया. तुम किधर गया था? ए! ह्याचा ऍक्सिडेंट बघितला का? हे अजिबात भोजपुरी वाटत नाही. अरे म्हाताऱ्या,
अख्खं स्किटच्या तरी झोपून ऐकलंयस तरी यांच्यात लाईनी दिनच होय. एक वाक्य आहे तेवढं तरी नीट बोल केलं का. तुम्हाला सांगतो ह्याच्या एक कुत्र्याला झोपवलं असतं का नाही त्यानं मी स्किट ऐकून का भावा सुद्धा भोजपुरीमध्ये केलं असतं बरोबर. अरे बड़के भैया पर तुम आए कब? अरे बड़के भैया लेकिन तुम आए कब? क्या बताऊं तुमको? एक नंबर. मैं क्या है, मैं सतत तुम मेरे को आठवण आता है तुमको. कुठली तळबंदरी ऍक्सेंट पकडली यांनी. ना धड भोजपुरी वाटते ना धड नेपाळी वाटते. काय बोलते ती. बड़के भैया आहे आमचे बिरजू तीर्थ पांडे. तुम्ही एक काम करा ह्याला नाही चादरीत झोपवा. काय कामच नाही तिथे जाऊन काय आचार बाजार काहीतरी बोलेल तिथे जाऊन. ह्याला सांगूच नका तुम्ही आमच्या घरात असं कोण माणूस आहे ती. तिघांनीच मतदान करायचं. ए म्हाताऱ्या झोप झोप चादरीत. तुम फिर मेरे को काय उठाया वसाड्या. वसाडे बोलतोय याला. वसाडे असतं काय कुठे भोजपुरी मध्ये वसाडे मला थांबणारच नाही ते यार. वसाडे बोलतोय याला. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा मला थांबायचं नाही ते यार. वसाडे बोलतोय. लय भारी परफॉर्मन्स. क्या बात. मकरंदा अफलातून सादरीकरण म्हणजे एखाद्या गोष्टीला किती विनोदी पद्धतीनं मांडता येतं. मला मुळात उत्तर भारतीय मराठी अशा पद्धतीनं बोलणं आणि त्यात अरुण तू 4 चांद लावलेस म्हणजे खरोखरीच अद्भुत परफॉर्मन्स होता तुझा छोटासा जरी असला तरी. मला विशेष कौतुक रोहित तुझं करायचं आहे. काय अद्भुत आहे तू. क्या बात आहे. काय टायमिंग तुझं. आणि तुमच्या ह्या अद्भुत सादरीकरणाला मी उभा राहून टाळ्या वाजवतो. सई. अरुण दादा तुम्ही अद्वितीय आहात. गॉड ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. खतरनाक परफॉर्मन्स होता. मला फार आवडला. खूप दिवसांनी एकतर वने आणि नमा तुम्ही एकत्र ह्या रूपात आलात. शिवा तुझी ॲडिशन खूप छान होती. इतकं सुंदर गोळ्याचं वर्णन केलंस की आम्ही इथे बसलेले सगळ्या जणांनी गोळा खाल्ला रे भावा. फार सुंदर फार सुंदर मजा आली. देशी हॉटनेस वॉज ऑन फायर टुडे. खूप भारी. सावत्या मस्त कडक. फार मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी प्रसाद खांडेकरचे चौघुले बाबा आज पुन्हा एकदा सज्ज आहेत त्याला त्रास द्यायला. चला तर बघूया आज ते इथे काय दंगा घालतायत ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले यांचं. त्यांना सांगा सरळ ये. थांबा ना, मी लेफ्ट बोलतोय मारलं की ना. आपलं घर आहे. हो. मी बोलतोय ना. हॅलो. हा हा नाही तुम्हाला नाही. एक काम करा. हे बघा तुम्ही हायवेला आलात ना. हा बस ते हायवेवरून लेफ्ट घ्या. लेफ्ट हा आणि तिथून लेफ्ट मारल्यावर सेकंड राईट घ्या. तिथे रेनबो अपार्टमेंट आहे. रेनबो एल्बो कशाला नाव ठेवेल कोण अपार्टमेंटचं. अहो रेनबो तर रेनबोला मराठीत धनुष्यबाण. हा धनुष्यबाण. रेनबोला धनुष्यबाण म्हणतात. काय म्हणतात. आय एम सो सॉरी. रेनबो नाही अहो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. हा तिथे कोणालाही विचारा खांडेकर कुठे राहतात. कोणा अहो विचारात कोणी सांगेल. विचारा तर खरा खांडेकर कुठे राहतात. खांडेकर कुठे राहतात. इथं राहतात. तुम्ही कशाला बोलताय मध्ये. बसा ना बाबा. आय एम सो सॉरी. तुम्हाला नाही. हा 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 विचारा ना. मी आहे फोन चालू ठेवला. बोला खांडेकर कुठे राहतात. हा बरोबर तेच. हो मीच आहे अवली म्हाताराचा मुलगा.
काय साला बाबा एरियात ओळख करून ठेवली माझी अवली म्हाताराचा मुलगा. अरे मग मी स्वतःहून केली का ओळख? कमाल करतोस तू. नाही ते माझ्या बाबांना सगळे गमतीने एरियात अवली म्हातारा बोलतात. हो हा ते बरोबर आणून सोडतील. येस येस येस. हो या मी वाट बघतो. या या या. ओके ओके. कोण येत आहे पशा? हा कोण येत आहे? बसा बसा मला जरा बोलायचं. म्हणजे पशा? बाबा बसा, शांतपणे ऐकून घ्या. बसा. पशा कोणी येत आहे? अहो ऐका माझं. मी म्हणजे वृद्धाश्रमातली माणसं येतात का मला न्यायला? मला नाही राहायचं वृद्धाश्रमात पशा. मला नाही राहायचं. अहो, नका ओव्हर ऍक्टिंग करू. ऐका मला माझं. नाही राहायचं मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. हा तर पण दुसरा बालपण असतं ना, ह्यांच्याकडे बघून कळतं. बाबा ऐका मला नाही माझं. राहायचं. मी नाही बोलवलं वृद्धाश्रमातल्या लोकांना. मग कोण येत आहे पशा? शांत व्हा. MHJ नावाचा एक क्लब आहे. हा त्या क्लबचा मला ते मानद सभासद बनवायला इथे घरी येत आहे. क्लब आहे? हो, हो. हॅलो, म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळेल आपल्याला? हा? नाही म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळू शकतं. कुठला क्लब कुठला आहे? म्हणजे नॉर्मल बार आहे का? छमछम वगैरे आहे म्हणजे? काय कसला मग 3 पत्ती वगैरे खेळू शकतो आपण त्याच्यात? काय बडबडताय छमछम वगैरे? बाबा तुम्हाला कळतंय? अरे बार असतात आणि ना एक मिनिट, तसे. हे काय केलं तुम्ही? हे 3 पत्ती आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे ना, आम्ही सगळे 3 पत्ती खेळतो. आणि खेळताना लावता काय? काय नाही, जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या गुडघ्याला मलम बिलम लावून द्यायचं थोडंसं. किंवा तळपायला काशाची वाटी बिटी फिरवायची थोडा वेळ असं, किंवा हात पोचत नाही तिकडे खाजून द्यायचं वगैरे असं आमचं आहे. किंवा दुसऱ्या दिवशी घरी जायचं आणि पाठीला साबण लावून द्यायचा. मी नाही का परवा साटम काकांच्या घरी गेलो तो हरलो म्हणून मस्त पाठीला लावून दिला मी पण. बाबा काय करताय तुम्ही उतार वयात? अरे काय हे बेटा, आमचं लोकांनी मला विचारलं बाबा रिटायरमेंट नंतर काय करतात? मी काय सांगू? लोकांच्या पाठीला साबण लावून देताय. अरे आमची पद्धत आहे, नको टेन्शन घेऊ. बाबा आणि क्लब मुळात कसला आहे? ऐका. क्लब क्लब हे कसला तुम्ही आहे? बोलताय तसला छंदी फंदी क्लब नाहीये हा. नाही आहे. MHJ एक सोशल क्लब आहे. हो? मी जे सामाजिक कार्य करतो ना त्याबद्दल ते मला त्यांचा मानद सभासद बनवून घ्यायला येत आहेत. अरे काय सांगतोस काय? हा. पशा आय एम व्हेरी माझं हो. बाळ ते ठीक आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. बाबा ऐका, ते आता येतील, त्यांच्यासमोर गोंधळ घालू नका नाही. प्लीज. हा पण तर पशा- मी खूप रिस्पेक्टेड म्हणून त्यांच्यासमोर मला हे करा. तुला क्लबची मेंबरशिप मिळणार आहे. हमरे को लड़का मिल गया क्लब का मेंबरशिप आले आले ते आत आले तुम्ही. बाबा प्लीज ते जाईपर्यंत बाहेर येऊ नका. प्लीज. का सभासदर है हमरे को लड़का. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते अवली म्हाताऱ्याचा मुलगा इथेच राहतात का? मॅडम मॅडम अवली म्हाताराचं. मॅडम काय करताय तुम्ही? हे सर आहेत प्रसाद खांडेकर सर. हे सॉरी Sorry, sorry, sir, sorry. सॉरी सॉरी. ते बाहेरून येताना सतत तेच ऐकलं ना कानात. सॉरी सॉरी. हरकत नाही. सर तुम्ही उभे का? या ना आत या, बसा या. नाही हो मॅडम, मॅडम काय करताय? तुम्ही माझ्या घरात येताय. हा. तुम्ही बाहेर उभे आहात ना? तुम्ही आत या. सॉरी सॉरी. नाही, नाही, हरकत नाही. या, या. सॉरी, आता Please. गोंधळच होता माझा जरा. बस येस येस. या ना शामराव. माझा गोंधळ. जरा एक्साइट झाल्यात त्या. सर थँक्यू सर. सर तुम्ही म्हणजे जे काय सोशल वर्क करता सर, हॅट्स ऑफ सर. अरे, नाही. आणि सर या MHJ क्लबच्या प्रेसिडेंट आहेत. नमस्कार, चेतना भट. नमस्कार नमस्कार हा. मॅडम, नमस्कार नमस्कार. आणि मी सेक्रेटरी आहे सर, श्यामराज. हो आपण इतके दिवस बोलतो हो, हो, फोनवर. सर सर Thank you, thank you. तुम्ही तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तो आम्हाला दिला. थँक्यू हो, सर. नाही, नाही, असं काय. अरे सर हे तुमच्यासाठी. याची काय गरज आहे? ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट Thank you, thank सर. मॅम एक फोटो काढा ना. हो, हो, Please, मी please. काढते. ते सोशल मीडियावर टाका. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा पण फोटो. सर सर सर. हो हो घेऊया घेऊया. हे ना सर, हे मी तुम्हाला आमच्या क्लबचं मेंबरशिप लेटर देते. येस थँक्यू थँक्यू हा इकडे इकडे इकडे. थँक्यू थँक्यू. अहो ते मला देत आहे ना ते? त्यांना- अय्या. नाही नाही हरकत असा गोंधळ होतो माझा. नाही, नाही, हरकत नाही, हरकत सॉरी सॉरी. बसा ना, बसा ना, बसा. तुम्हाला आमच्या क्लबचा मानद सभासद करून घेताना आम्हाला अतिशय आनंद नाही. होतो. मलाही अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि सर तुम्ही वृद्धांना अनाथांना जी सढळ हाताने मदत करताना सर म्हणजे कमाल आहे. अशी माणसं दुर्मिळ नाही आहेत हो, हो अहो, आजकाल. कसं आहे राजपूत की आपण मुळात जीवनात येताना काय घेऊन आलोय? इथेच कमवलंय, इथेच वाटायचंय. एवढं सोपं आहे ते. वा क्या वा. बात आहे. सर तुमचं मोठेपण आहे हा. तुम्ही हे सगळं बोलताय म्हणजे. हे काय ऐका ना साहेब हे काय कर साहेब पाहुण्यांसाठी पाणी आणलंय. अरे कुठे ते? आजोबा 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 आरामात 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 पडाल. सर एक मिनिट इकडे. आजोबा. बाबा हे का सॉरी टू से पण एवढ्या वृद्ध माणसाला तुम्ही नोकर म्हणून ठेवलं. नाही हो नोकर नाही आहेत, बाबा आहेत ते माझे. बाबा 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 ते तुम्हाला का साहेब म्हटले मग? किडे
प्रेम प्रेम बाबांचं प्रेम आहे माझ्या. नाही सर तुम्ही किडे म्हणालात सर. अहो नाही मी प्रेम म्हटलं. नाही, किडे म्हणाला. ऐकलं किड्याच म्हणाला बाबा हे काय करता? बाबा हे नका करू ना, ऐका ना बाबा. तो कारमध्ये डॅशबोर्डवर बदक असतो ना, असं असं करणार तसं वाटतं. हे नका करू, ऐका माझं. पाणी दे तुम्ही का आणताय मला कळत नाहीये. तुम्ही का करताय. माझं काम आहे ते रोज दुसरं कोण करत बाबा, हे नका करू. तुम्ही हळूहळू बाबा अरे रे रे रे. बाबा आता चुकून झालं. आय एम सो सॉरी. बाबा तुम्ही आता का करताय हे? काय करताय? नका नका बाबा It's okay, it's okay. आजोबा अहो, काय करताय कशाला ओरडताय त्यांची दादी नाही नाही ठीक आहे ठीक आहे. नाही मला काय आहे ना थोडस गारगार वाटलं मला. ठीक आहे हरकत नाही. पण तुम्हाला तुम्ही ऐका ना. ठीक आहे बाबा तुम्ही आज जा. नका ना बाबा कशाला तुम्ही आज जा. घालवताय. बसा तुम्हाला खांडेकर असू दे त्यांना, त्यांना बसायचं इकडे बसू द्या ना. एवढं काय त्याच्या. अहो पण बसा बाबा. बाबा बसा तुम्ही. बसा, बसा. काळजी बसा, करू बसा. नका. बसा साहेबांसमोर इथे बाबा. इथे नाही बसू शकत. नाही, मी बाबा. खाली बसतो. मी खाली बस काय करतात तुम्ही. खाली का बसताय बाबा. इथे नाही बसू शकत. आपण खाली का बसताय. मी डाऊन टू अर्थ आहे. बाबा बाबा खाली का बसताय. वर बसा बरं. नाही वरती नाही बसा. नाही. अहो हे नका करू ना बाबा. एक मिनिट सर, एक मिनिट. शामराव आपण सगळे खाली बसूया. हा चालेल चालेल. मला अहो, कशाला हे करता? अरे काय हरकत नाही. चालेल. ते अहो, पण खाली बसले काहीच तर हरकत आपण नाहीये. कसं वर बसणार. मी वरती बसतो हे ऑकवर्ड होतंय ना. कमाल करताय खांडेकर. मग तुम्ही पण खाली बसा ना. हे काय आपण काय बसा. माझ्यासाठी नका मला कळत नाही खांडेकर बसा ना. एवढं काय. एक खूप विचित्र वाटतं हो, बसून मांडी घालून आपण सत्कार करतो हे. अहो, पण बाबा खाली बसले आम्हाला ऑकवर्ड झालं नाही. बरं नाही वाटणार ना ते. मग मी काय म्हणत होते. आता तुम्ही आमचे नाही आपलं म्हणते हा, आता. हा. आपल्या क्लबचे मानद सभासद झालेले आहात. तर तुम्ही जे डोनेशन आतापर्यंत दिलंय ना, त्याचा आम्ही तुम्हाला सगळा हिशोब देऊ. नाही नाही हिशोब देऊ ना आपण. हिशोब देऊ. हरकत नाही. हिशोबाचं काय. मी मुळात हिशोब कधी मागितला नाही तुमच्याकडे. पण- मी हे बघा आपलं कसं आहे कार्य करत राहायचं. हा असं काही नसतं हे. पण आपलं कर्तव्य बाबा बाबा अहो बाबा काय काय करताय. करतायत काय कर काय करताय बाबा. रोज मीच करतो. लादी मीच घासतो. हा? सगळे मी पुसतो. दुसरं कोण नाही सर, करायचं. सर, हे- तुम्ही गेल्यावर आता मलाच करायचं. अहो नाही माझं काम सुरू अहो मोलकरीण आहे. काय करताय तुम्ही. खांडेकर उठू नका साबणाचं पाणी जरा अति झालं. साबणाचं पाणी नाही तुमचं अति चाललं इथे या. कसं ओरडताय त्यांना. ओरडताय. बाबांना घेऊन यायचं सोडून तुम्ही ओरडताय. आणि लादी पुसायच्या आधी डोळे पुसून घ्या स्वतःचे. घर सोडून तिकडे तामणकरांच्या जिम मध्ये गेलात. या 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 बाबा या जाऊ दे, या बाबा. जाऊ दे, सावकाश. जाऊ दे. आराम, खांडेकर आराम. ओरडू नका. ओरडू नका. अरे बापरे. एक मिनिट. तामणकरांच्या जिम मध्ये अनस्फुरे कसे काय. अरे बापरे. ब्रेकिंग न्यूज आहे ही. अनसपुऱ्याची मध्ये. म्हणजे कोणत्या वयात काय करतात ना माहिती नाही. माझा तोल गेला. इथे या, बसा. हो, असू दे. बाबा बस. हळू पाणी आहे आरामात. खाली. हळू आरामात. बसा वरती बसा बाबा. मुळात ना हे का करताय ना बाबा तुम्ही मला कळत नाही. तुम्ही आज जा ना बाबा. मला बोललो तर बाहेर. और कसं बोलताय खांडेकर तुम्ही? बसू दे ना. त्यांना काहीतरी होतंय का बाबा. काय होतंय. काय आज पकडलं मलाही कळत नाही. काय गुबू आले हा. त्रास होतोय का बाबा. बाबा ऐका ना तुम्ही ना बाबा कमी आणि छोटा चेतन जास्त वाटतं. प्लीज मी पाया पडतो. हे नका करू बाबा. पैसे नाही. पैसे मारू नको. पैसे मला शांत. पैसे मारू नको मला. मी काहीच करत नाही बाबा. मारतो. काल मारणार. एक मिनिट तुम्ही शांत बसा. नाही शांत सर थांबा एक मिनिट. काय सर मी रोज वृद्धांबरोबर काम करते. हो मान्य आहे. मला त्यांच्या डोळ्यातल्या वेदना वाचता येतात सर. हा? आणि सॉरी टू से तुमच्या वडिलांच्या डोळ्यात मला आता वेदना दिसतीये. त्यांचे हाल करता तुम्ही. अहो, एवढे म्हातारे झालेत अजून डोळ्यात मोतीबिंदू आला ना. वेदना कुठून दिसते तुम्हाला. हे बघ, मोतीबिंदूवरून आठवलं रे पाशा. काय? डॉक्टरनी मला बोलवलं होतं. काय ते म्हणाले की ऑपरेशन करणं गरजेचं आहे नाहीतर प्रॉब्लेम होईल. फार कमी दिवस उरलेत आता.
कुठलं ऑपरेशन हो डॉक्टर मला म्हणाले की चौगुले तुमचा मुलगा प्रसाद खांडेकर तुमची काळजी घेत नाही हा चौगुलेंचा मुलगा प्रसाद खांडेकर कसं काय ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे दरवेळी हे लिहितात आज मी लिहिलंय पण ते लॉजिक मध्ये नका पडू सोडून देतो तर थांबा जरा काय बाबा कसलं ऑपरेशन आहे सांगा मला काय ना मला माहित नाही डॉक्टर माझं पोट असं उघडणार मग ठरवणार काय काढायचं बाहेर काय मला माहित नाही मला पण लहानपणापासून ऑपरेशन झालेलं नाही तर चुकल्यासारखं होणार नाही ना म्हणून हो म्हणालो आम्ही जे येताना पकडले ना ते पण आता चुकलंय बाबा ऐका ना, हे नका करू मी पहा काय करताय तुम्ही असं बोलताय तुम्ही अहो वडिलांची नाही खाण. असेच ते गमतीदार आहेत माझे बाबा असं काही नाही बरं. बोला बोला तुम्ही बोला या ना Yes, इकडे, yes, बसा, इकडे, बसा, इकडे, बसा. इकडे. कसं आहे सर की आपण जे वृद्ध पेशंट असतात ना त्यांचा इलाज करतो त्यांचं ऑपरेशन करतो अच्छा. आमचा म्हणजे MHJ क्लब जो आहे ना नाही, नाही, बरोबर. म्हणजे त्यांना ऍडमिट करण्यापासून तर त्यांचा डिस्चार्ज होईपर्यंत सगळा खर्च MHJ क्लब करतो वा 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 हा तुम्हाला हवंय का भाकर तुकडा खातोय मी तुम्हाला हवा असेल तर घ्या पाहिजे तर पाण्यात बुडवून मी नेहमी भाकर तर घ्या पाहिजे खांडेकर हे अति झालं आता खूप म्हणजे नाही, वाईट नाही मला वाईट नाही सहन होते तुम्ही तुमच्या वडिलांना भाकर तुकडा देता तो पण पाण्यात बुडवून खायला सांगता पाण्यात? खांडेकर अहो. लाज नाही वाटत तुम्हाला अहो नाही मॅडम अहो बाबा ए बाबा नको मला मारू नको माझ्या नको मला हे काय करताय परवा मारलेला असं चुकतं रे खांडेकर तुम्ही मारता वडिलांना अहो, नाही शपथ नाही बाबा हे अरे अरे केवढा धाक आहे त्यांना खांडेकर मागे वा काय करताय तुम्ही पिझ्झा खातात पिझ्झा भाकर तुकडा बोलत पिझ्झा खातात हे पिझ्झा खातायत मग काय झालं हा पिझ्झा खातात मग काय झालं म्हाताऱ्या माणसाने पिझ्झा खायचा नसतो तेही आहे. हा काय मुद्दा आहे हा प्रश्नच नाही आहे तुम्हाला जी भाकरी वाटली ना ती पिझ्झा आहे हे मी सांगतोय तुम्हाला मला वर्षाचा फक्त एकच पिझ्झा मिळतो तो पिझ्झा 12 महिने पुरून पुरून खातो या महिन्याचा तुकडा नोव्हेंबर महिन्याचा तुकडा आहे आम्ही थोडा पुरून पुरून काय खाणार काय करू शेवंता शेवंता ए शेवंता बाबा रडू नका बाबा बाबा नाही रडायचं शांत व्हा बाबा शांत व्हा अरे इथे बाबा रडतात बासरी कोण वाजवतोय आता हेच वाजवतो बेटा मला शेवंताची आठवण येते शेवंता मला सोडून गेली रडू नका बाबा कुत्रा होतोय बाबा कुत्रा होतोय शेवंता तुमच्या बायकोचं नाव सुलभाय खांडेकर शेवंता कोण आहे शेवंत कोण आहे? प्राजक्ता माळीचा फोटो घेऊन रडतायत ते ही माझी आई आहे हे आहे ना हे कसं तुम्हाला नाही माहित मध्ये प्राजक्ताला सोशल मीडियावर प्रपोज केलं ना यांनीच फेक अकाउंट बनवून केलंय बरं एवढ्यावर नाही थांबत ऍट अ टाइम प्राजक्ता आणि सई दोघांबरोबर फ्लर्टिंग चालू आहे अनिश जोगला ट्रोल करतात माहितीये माझ्या सईला माझ्यापासून हिरावून घेऊ नको नाही तर लक्षात ठेव हम रको तुम रको केलं पकडले गेले हे मला सांगतायत खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय अहो कसलं हो खोटं बोलताय तुम्ही अरे हे काय अरे त्यांचा चेहरा वडील आहेत बघा का तुमचे? खरेपणा आहे वडील त्यांच्या आहेत डोळ्यात अरे मी कसं समजू यांना आता तरी मी शामराव तुम्हाला सांगत होते हे असल्या लोकांचा फक्त दिखावेपणा असतो कुठला दिखावा? हे अशा मुखवट्याच्या मागे ना लांडगे असतात लांडगे ढोंग ढोंग हे नुसतं दाखवण्यासाठी चॅरिटीचं ढोंग करायचं गप्पा बसा बाबा काय होते बाबा गप्पा हे गेलं लेटर फाडून टाका मला नाही द्यायचं यांना सभासद अहो ऐका ना बाबा काय होतंय, हे बाबा? हे घ्या. बाबा ऐका काही करू नका बाबा मी आहे ना तुमची मुलगी मी तुम्हाला ह्याच्या जाचापासून सोडवणार हं? काळजी करू नका शामराव चला रोजचं जेवायला मिळत मी नाही देणार अरे, सगळं तुम्हाला. मिळेल, सगळं सगळं मिळेल. मिळणार चला ह्यांना आपल्या हो वृद्धाश्रमात हो घेऊन जाऊ चला. तुम्हाला वडिलांसारखं सांभाळणार नाही आता त्याचा चेहरा पण बघू नका चला. नाही, नाही, चला, चला. नाही, नाही. असं काय करता अरे नाही नाही चला. हे भाषा
मेरे को नहीं यार आप मस्करी 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 है पाशा नाही थांबा बाबा, काय झालं बाबा? नाही पाशा मस्करी आधी सांगा हे किडे का करत होतात? पाशा मग तू मी बदला घेतला कसला? तू त्यावेळेला नाही का आमच्या वृद्धांची मॅच होती त्यावेळेला तू अंपायर झाला होतास मला खोटा आऊट दिला तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला असंच वागवायचं म्हणून. अहो 3.5 वर्षापूर्वीची मॅच होती ती बाबा. आता उठते काढाल. मग मी बोल प्लॅनिंग नका. करतो प्लॅनिंग करत होतो नाही ना, नाही, बरोबर 3.5 वर्ष. आहे. तुम्ही यांना घेऊन जाच. हीच माझ्यासाठी मेंबरशिप असेल. जा. नाही. मला कळू दे त्यांना कळू दे. जा ना, घेऊन जा. चला, चला, बाबा, बाबा, जा, चला. जा, 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 अरे जा. पाशा नाही ना. अरे मेरे को नाही, मेरे को- नाही. अरे नाही खूप झालं. वा 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 वा. चौगुले काकांच्या उंगल्या बघून जाम मज्जा आली. मस्त बहारदार. मकरंदा काय म्हणाल? क्या बात है, बाप रे बाप सादरीकरण. सम्या तुला टायमिंग प्रसन्न झालंय आता, त्यामुळे काय झालंय की तू जे करशील ती पूर्व दिशात. आणि पशा तू लेखनाबरोबरच तू ज्या ईजमध्ये ते सगळं सादर करतोस, आज त्या सगळ्या ह्याची भट्टी इतकी उत्तम जमून आली आणि त्यामुळे आम्हाला एक फार बहारदार सादरीकरण पाहायला मिळालं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. वा वा. सई. भलता गोड परफॉर्मन्स होता. फारच आवडलं सादरीकरण. समीरदा इतके गोड आणि नटोरियस आजोबा आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर राहणाऱ्याला जरी त्रास होत असला तरी बाहेरचा जो बघणार आहे त्याला फार मजा येते. चेतू मस्त, फार सेन्सिटिव्ह आणि खूप छान रिॲक्शन्स होत्या. श्यामदादा मस्त, व्हेरी नाईस, मजा आली. ये बात आहे. बासरी पाहिजे. वा 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 वा. मंडळी, भाऊजींच्या रागातून मेहुण्यानं घेतलंय एक आव्हान. बघूया आव्हान पूर्ण होत आहे की त्यातली हवा निघून जाते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. ए रसिका, अगं रसिका दे ना ग चहा. रविवारच्या दिवशी तरी देत जा ना वेळेत चहा मला प्लीज. रसिका ए रसिका काय झालं? असं कसं झालं? ए रसिका शांत हो. ए रसिका शांत हो. ए बघ, बाबांचं वय झालंच होतं तुझ्या. शांत हो. बाबांना काही झालेलं नाहीये माझ्या. बाबा अचानक तू रडायला लागलीस, मला कळलं नाही का म्हणजे असं? आपला ओंक्या. ते आपला बिपला बोलणं घट. आपला नाही, तुझा भाऊ आहे म्हणून तो या घरात आहे. आपला बिपला काही नाही. हे असं कसंही बोलताना तेच जिवारी लागलंय माझ्या भावाच्या. आणि तो घर सोडून गेलाय. ओंक्या घर सोडून गेलाय? खुश का होताय तुम्ही? मला ना ओंक्या घर सोडून गेला? बापरे. अरे अरे अरे, सुंटी वाचून खोकला गेला रे. असं नका म्हणू. तो नुसता घर सोडून नाही गेलाय. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याचा मेसेज केलाय त्याने मला. असलं काही करणार नाही तो. काय मेसेज केलाय त्याने? हे असलं काही नाही करत. अहो नाही, खरंच केलंय. आणि हे बघा, आता व्हिडिओ मेसेज पण केलंय. माझी उघडायची हिंमतही होत नाही. व्हिडिओ मेसेज केलाय? बघू जरा, थांबा प्ले करतो. ताई, ओंक्या. भाऊजी मला माफ करा, तिला नसतो करत ना. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीये. असं नको म्हणू बाळा. भाऊजी, तुम्ही काल माझ्याशी भांडलात. मग भांडून तर काय करू? मी तुमच्या मोबाईलचा हॉटस्पॉट काय मागितला, एवढूच्या कारणावरनं तुम्ही मला ऐकवलं. माझा स्वाभिमान दुखावलात तुम्ही भाऊजी. तुमच्यामुळे झालं सगळं. माझ्यामुळे काय झालंय? हॉटस्पॉट मागतो त्याला, म्हटलं तुझे स्वतःचे रिचार्जचे पैसे तुला कमवता येत नाहीत, एवढंच तर बोललो. भांडलो काय? कसे वागता तुम्ही? ऑन करा हा ते. करतो, प्ले करतो. हा मला माहितीये भाऊजी, तुम्ही व्हिडिओ पॉज करून माझ्याबद्दल माझ्या ताईशी काहीतरी वाईट साईट बोलत असतात. मला माहितीये. हो ओंक्या, पण ताई ऐकते ना तुझं. बोल बाळा. अरे भाऊजी, तुम्ही झोपलेल्या नागाला डिवचलंय. आता हा नाग उभा झालाय, फळं काढून उभा झालाय. आता माघार नाही रे, आता माघार नाही. अरे कल आएगा तो ओंकार करोड़पति बन के आएगा, वरना इस दुनिया से चला जाएगा भाऊजी. तू क्या जानेगा मेरी पहुंच ए भाऊजी. रोज खाता है मैं मटन साऊजी, तुम चिड़ी भाकरी खाऊजी, और लोग तुम्हें बोलेंगे जाऊजी जाऊजी जाऊजी. ओंक्या. ओंक्या.
अत्यंत दळभद्री यमक जुळवून व्हिडिओ संपवलाय त्याने. काढा काढा तुम्ही ना माझ्या भावाच्या यवकाच्या चुका काढा. माझा भाऊ घर सोडून गेला, जीवाचं बरं वाईट करून घ्यायचं म्हणतो, त्याचं काहीच वाटत नाही करणार तो. करोडपती नाही झालं तर घरी येणार नाही असं म्हणतो. मला खूप नाही tension करणार ग तो काही. गप्पा बसा तुम्ही. कशाला भांडलात? कशाला हॉटस्पॉट मोबाईलच्या हॉटस्पॉट साठी तुम्ही माझ्या भावाशी भांडलात ना? गायचं काय मग त्याच्यात सरळ सांग ना. तुम्ही गप्पा बसा. तुमच्यामुळे झालंय सगळं. मला माहितीये. नाही मी सोडणार नाही तुम्हाला. मी पोलिसांमध्ये जाणार. मी सगळे मेसेजेस दाखवणार, सगळे व्हिडिओ दाखवणार. आणि ऐक शांत हो. एवढं तू पुढचा विचार करू नकोस. काय तर पोलिसांना मेसेज दाखवायचे आहेत आपण. शांत हो. मला पण टेन्शन आले ना रसिका. बघ मी जातो. मी ओंक्याला शोधून आणतो. तू काळजी करू नकोस. हा तू थांब. नाही तुम्ही नाही जायचं. तुम्ही जायचं नाही. मला माहितीये तुम्ही जाल, मित्रांबरोबर चकाट्या पिटाल आणि मला येऊन सांगाल नाही ओंकार कुठे भेटलाच नाही. अगं असं नाही करणार मी रसिका. मी आणतो ना मी त्याला. ओळखते, मला यायचंय. अगं मी आणतो ना रसिका. येणार. ये चल. काय तुला माझ्या बरोबर यायचं ना ते एकदाच चल. हा चल. मला माझ्या भावाला शोधायला ओंक्या ताई ओंक्या तू आलास? करोडपती होऊन आलास? मग कशाला आलास? मला थोडी भूक लागली म्हणून आलो मी. काय रे? तुला माहिती आहे ना मला नाश्ता मिळाला नाही की माझं कसं होतं म्हणून मी आलो. मला माहिती आहे बाळा, तुला भूक लागली ना. ताईच्या हातचं खायचं नाही. ये बाबू ये. मी तुला खायला देणार. बस ना बस. मी लगेच खायला आणते. मी किती वाट बघत होते. असं वेड्यासारखं वागायचं असतं. नाही. ताई किती घाबरली माहितीये तुला. नाही नाही. वेडा कुठचा. भूक लागली. नाश्ता हवाय. नाश्ता घ्या बस. नाश्ता आणायला चाललीये. लाज नाही वाटत. ताईने जीवाचं रान केलं होतं इथे. जीव द्यायच्या धमक्या देतोस. जीव द्यायच्या धमक्या देतोस. त्याला मारू हा? नका. करोडपती व्हायला गेला होतास ना. का आलास मग आता? का आलास? ते भूक लागली म्हणून आलो मी. मला भूक. लाज नाही वाटत. नाश्ता करायचे पैसे नाहीत. करोडपती नका व्हायला मारू तुम्ही. तो जाईल परत. शांत राहा. अजिबात मध्ये बोलायचं नाही. या बाजूला ये. या बाजूला ये लगेच. इकडे ये. या बाजूला ये. सरक इकडे. इकडे उभा राहा. फणा दाखव. मला तुझा फणा दाखव ओंकार. थोबाड बंद ठेव. दाखवेल नंतर. शांत राहा. मला तुझा फणा दाखव. मोठा तोरात बोलला होता ना रे व्हिडिओ मध्ये. माझ्या नागाला डिवचलंय, नाग उभा केलाय. हे काय वाक्य आहे? नाग उभा केलाय. हा फणा दाखवणार होता. दाखव ना फणा. दाखव मला. नाक जरा भूकेला आहे. थोडस खातो आणि मग दाखवू का? रात्रभर काय खाल्लं नाहीये मी भाऊजी. आणि सकाळी सगळे पैसे सुलभ शौचालयाला गेले माझे. मला भूक लागली आणि मग मला काही सुचे ना. मग म्हटलं की ताईच्या हातचे पोहे खाईन आणि मग मला सुचेल आणि मग मी परत जाईन. ताईच्या हातच्या पोह्यांची आठवण आली. हो ताई पोहे देणार. मग असं का वागायचं ना? मला माया कर. हो ना. काही माया करायची नाही त्याला. माया करतेस. तुझ्या माया करण्यामुळेच बिघडलाय तो. तुला पोहे खायचे ना? इकडे बस. इथे बाजूला बस. इकडे बस. 2 पोहे आण आणि चहा आण. नसतं म्हणाले तरी मी आणणारच होते. नाही आणायचे. बाहो में चले आ. फालतू आहेस का काय? बावळटेस राशी. तुम्हीच काय भंगार फॅमिली रे ही. वर बाहो में करशील गप्पा. मला वाटलं तुम्ही सुरुवात केली म्हणे तू. बांडगुळा. अरे बांडगुळ पण सौम्य शब्द रे तुझ्यासाठी. तू बेकार आहेस रे. तू काय म्हणाला होतास व्हिडिओ मध्ये मला? मी खाताऊ मटन सावजी. नागपूरला गेल्यावर तर्री पोह्यांवरची तर्री तुला कोण फुकट देत नाही. कुठल्या जीवावर गेला होतास रे करोडपती व्हायला? ते मी काल तुमच्याशी भांडलो. रात्री खाली गेलो आणि रमीची ऍड बघितली. खेळा रमी करोडपती होण्याची हमी. मला असं वाटलं रात्री नाक्यावर खेळता रमी खेळता सकाळपर्यंत मी करोडपती होईन. झालास? अरे भिकाऱ्या लाचारा. अरे हा रमीच्या जीवावर करोडपती व्हायला गेला होता रसिका.
तुमची मिशी कधीतरी वाढेल या भरवशावर मी लग्न केलं की नाही तुमच्याशी? आतापर्यंत वाढली का नीट मिशी? खोटी चिकटवावीच लागतीये ना. मिशीचं का काढतेस मध्ये तू? माझ्या मिशीमुळे आपला संसार अडलाय हा? उलट हा दळभद्रीचं नसताना आपल्या घरात तर आज 2 छोटे छोटे हात असते ही मोठी मिशी खिचायला. कशाला मरायला आलास रे परत? हा? तोऱ्यात गेला होतास मग आलास कशाला? मी पोहे खायला आलोय, मला खूप भूक लागली आहे भाऊजी. प्लीज प्लीज मला पोहे खाऊ द्या ना. ताईच्या पोह्यांचा वास ऐकून मेलेलाही जागा होतो. मला थोडं पोटात ओंक्या मी आणते तुझ्यासाठी तू 2 मिनिटं थांब करू मला. अजिबात आणायचं नाही रसिका. इथे बस तू. मी आणलं. तू बोलला होतास ना तोऱ्यात, काय म्हणाला होतास? भाऊजी तुम्हारे इगो के छाताड पे मैं नाचेगा. नाचिये माझ्या इगोच्या छाताडावर नाचिये. ये माझ्या इगोच्या छाताडावर नाचिये. नको ये ना, नाच ना. नको. बरं, नाच नको. नाच. नको. तुला पोहे खायचेत ना? हा. मी सांगेन ते करायचं. करशील? तू एक पोहे दे इकडे. त्याला काय हावरटपणा करू नका. शांत राहा. मला खायला नाही घेतलेत मी, त्याला द्यायचे नाहीत. शांत राहा. का नाही देत? ना पोहे खायचेत? नाचून दाखव चल. नाही नाचते तो. त्याला कुठे नाचायला सांगितलं? शांत राहा. थांबू. ए तुला पोहे पाहिजेत? इकडे 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 ये. हा चलो नाच के दिखाओ. चला नाचा नाचा नाचा. आहो नको. नाचायचं नाचायचं नाच. ओंक्या नाचू नको. नाच. कोणता केला? मस्त झाला परफॉर्मन्स. मकरंदा. अतिशय लवेबल कॉमेडी. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये भावावर प्रेम करणारी अशी जर बहीण असेल तर त्याचं अर्कचित्र फार उत्तम पद्धतीनं उभं केलं. रसिका तू खूप छान ती भोळी बाबडी बहीण आणि ओंकार तू धमाल केलीस. ह्याच सिरीजमध्ये तू इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला सादर करत राहतो आणि पृथ्वीचा तुला जो जबरदस्त सपोर्ट आहे सात्विक संतापाचा तो खरोखरीच तो आतून आल्यासारखा सतत वाटत राहतो आणि त्यामुळे ह्या विनोदाची एक वेगळी गंमत आणि एक वेगळी फॅमिली म्हणून तुम्ही रजिस्टर आहातच. पण आजचाही सादरीकरण तुमचं अफलातून होतं. क्या बात आहे. अभिनंदन. हास्यनाद असाच चालू राहणार आहे. त्यासाठी भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. समस्यांच्या ट्रॅफिकमध्ये हास्याचा फ्लायओव्हर घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. आपल्या परफॉर्मन्सेसनी तुमच्या टेन्शनला रेड सिग्नल दाखवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जोरदार स्वागत आहे. यांच्या लाफ्टर जर्नीला आपल्या कमेंट्सनी ग्रीन सिग्नल देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, डॉक्टरांचा धावा केल्यानंतर देवाचा धावा करायला सज्ज झालेत काही गावकरी. त्यांचा हा धावा हास्याचा धबधबा निर्माण करेल यात काहीच शंका नाही. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेतल्या इरसाल विनोदवीरांचं. कालपासनं फक्त छाती वर खाली होत्या. उठा ना बोला ना बाबू. अरे बाबू काय करतास बाबू? तू तरी सांभाळून बाबा. आता एका घरात दोघं नको जाऊ दे बाबा. काय बोलतात? मी आहे, हे पण आहेत अजून. उठा ना वो काहीतरी हात तरी द्यावा. ओ मला हात तरी द्यावा. काकू तू नको बाई, त्यांका देऊ द्या. काकू शांत. ओ भाऊ वाईज नका एवढी चाय पेवा. काय नको बाई. कालपासून माणसानं पाण्याचं घोट पण नाही घेतलं. मी काय काही दशी ना आणि माझा बापू काय अक्कर मशिया. कशा खाली कसा जाईल चाय बाई. नको ताई का
नको नको पिवा नको नको राहू दे. बाबू आय थांब घे बाकी भांडण करायला मजा आली वरटतोस काय काय झालं काय तात्यांची तब्येत बरी नाही आहे माहिती आहे ना तुला सिरियस आहे जाताना बघून जाऊया काय काय चौकात चला या रे या मोरण या वहिनी हो वहिनी काय ग पाहिजे बरा आहेस ना रे तात्यानू हो तात्यानू तात्यानू हो नाही काय नाही हो शाप अगदी शाप गेले रे डॉक्टर काय बोलले पशा काय नाही नाना डॉक्टर बोलले आता सगळं देवाच्या हातात आहे काय बोलतोस काय देवाच्या हातात आहे ना अजून देवान हात वर नाही केला नाही नाना नाही आपलं म्हणजे कसं सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल असं म्हणायचं काळजी काय नाही ठीक होत आहे कालपासून काय हू किचू नाही केलं नाही त्यांनी माहिती आहे म्हणजे कोणा कशाला ओला ओ देत नाही आहेत ते आता तुमका सांगते माझ्या तात्यांका हैसर ओढ्यात पाय सोडून बसायची सवय आहे माहिती आहे आम्ही बघायचो इथं यो बघा मेला वडा जवळ आल्यावर आवाज करता धरणाचं पाणी सोडली नाही ना त्याच्यामध्ये पाणी आहे का नाही? वड्याजवळ तात्यांगा बसूची सवय असा मी त्याचा हैसर खळ्यात घेऊन येलोय किंवा ओढ्याचा खळकाट ऐकून उठतील तरी पण नाही हो हा केला काय ओच देत नाही तात्या नाही ना ताई तात्यानू हो तात्यानू तात्यानू हो हो नाही बघितल्यास एखाद्याला बोललो येऊ नको ताईच्यावर तो कुठल्या गाडीत बसू त्यातली गती आहे माणसाची काय झालं आता मरेनू तोंडाने हाक माराल मग कशाने मारू काळजान हाक मारा काळजा अंत काळजापर्यंत पोचल ना त्याच्या बालो ती मारायची कशी हाक ती तरी सांग परमेश्वराला हाक मारताना काय करताव आपण भजन म्हणताव देवाचं नाव घेताव का मग भजनच म्हणायला लागेल ना होय तात्याला भजन किती आवडतं माहिती आहे ना आता नाना बरोबर बोलतास तू. मग तात्या आणि भजन तिथं तात्या समीकरण सगळ्या गावाला माहिती आहे होय होय ना हो हो तात्यानू हो तात्यानू अहो परुलेकाकडे भजन येतावाय काय बघितलं अरे नुसता भजनाचं नाव घेतलं तर माणूस फडफडला हो मी काय म्हणतो त्या परुलेकाकडे आहे ना तेरा वेळा भजन आहे हा माणूस सुद्धा जिवंत आहे, त्याच्यासाठी आपण भजन म्हणतो चांगली आहे तूच पहिलं सूर लाव आता उठतील बघा. भजन बघून उठतील. होय आपण घ्या घ्या हे दादा सूर लाव तात्या हलताय तात्या हलताय हो मोऱ्यानु तात्या नाही आलं तर हे आयशे का तू हलती नक्की खाट हलता यांचा वाटतं तात्याला खाली बस खाली बस काय केलं मी बसतोय खाली बस. हैसर खाली बसतोय बाबू पाय हलवल्याने तात्याने पाय हलवला. बघितलं भजनाची ताकद बघितली वय 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 नुसतं भजन ऐकलं तर पाय हलवला बघा, खरं आहे, नाना, तू खरं आहे. थांबा आय, आय. काय करतात बाबाचा जीव घेतला असता आता नाही बाई ते तल्ली झाले होते बा, बाजूला हैसर आय, आय, तू पण ना ओ तात्या ओ तात्यानु तात्यानु काय माणसं ओ तात्या काय तात्यानु हायसर येतो येतो तात्यानु ओ नाना हात लावा पप्पा उचल उचल पण हात लावा. तात्या, उचल. अरे काय माणूस का कोण आहे अरे पैसा बापाची काय काष्टी नसतोय बापाची काय काष्टी नसतोय आणि काय तात्या काय लंगोट हाय सावकाश मी काय काय करतोस तू? काय हे सगळं भजन गाऊन त्यांना परत आणतो तू परत पाठव त्यांना मी काय नाही केलं रे मी फक्त गिरकी मारल्यानी रे हो काकू तू गिरकी मारली पण ताता कैची अडकले त्याचा काय नाही गे भाई मुद्दाम नाही केलं रे बापू हे पशा काय आहे भजनाचा असर पडतोय खरं आहे, खरं कसं उठून बघितलं भजन घ्या थांबू ना. आमच्या तात्याचा आवडतो गजर घेऊया गजर गजर म्हणजे तात्यांचा आवड बाय, बाय, बाय. गजर घेऊ गजर घे. थांबा, बाजू हो वहिनी बाजूला हो. वहिनी बाजूला हाय, सर. काय करतास, हाय?
अरे मेलं. मी मेलंय. अरे या उचला या. तात्यांच्या अगोदर मोर्या जायचा वरती उचला. उठा डॉक्टरला बोलवा. अरे वसाड्यांनो, अरे मेन उत्तर पत्रिका खाली राहिली, तुम्ही पुरवणी घेऊन गेला. तू माहेरात जा. मामाकडे जा. माहेरात काकू इकडे बस. हे पोरांनो, गोंधळ नको, गोंधळ नको. दोन भजन ऐकल्यावर माणूस 2 वेळा उठलाय. रात्रभर भजन केलं ना, मी सांगतो लिहून घ्या, हा सकाळी उठून स्वतःचे चिंपाट घेऊन परसात जाईल. मी लिहून घ्या. पोरांनो, भजन थांबू नका. बसा इकडे. तात्याची आवडती गवळण ना. तात्याने माका शिकवले. आवडती गवळण ना तात्याची. साध्या चला. अरे मी काय म्हणतो, नाही ती आता नदीत गेलेली आहे, त्याचा इथंच अंत्यसंस्कार करून टाकूया काय? काय खबर दाबून घ्या. धुडगूस घातला तुम्ही इथे. हाला कळलं. जोरदार टाळ्या. Simply amazing performance. वा वा वा. प्रसाद दा. प्रथमेश, तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम संकल्पना होती आणि तेवढ्याच टाळ्या अभिजित पवारसाठी पण, आणि तेवढ्याच टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी आणि पुन्हा एकदा गोस्वामींसाठी पण. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या वरचे जर 10 परफॉर्मन्सेस आपण निवडले तर त्यात या परफॉर्मन्सची नोंद घ्यावीच लागेल. लाजवाब. सई दर्जा परफॉर्मन्स होता. आय डोंट बिलीव्ह आय एम डुईंग दिस, पण मला काहीही न बोलता खूप काही बोललेल्या तात्यांना जुजबी द्यायला यायचंय परत. तुम्ही तर म्हणजे मन जिंकलीतच. पुन्हा एकदा टीमवर्क कसं असतं, टीमवर्क कशाशी खायचं असतं, ह्याचे सगळे दाखले तुम्ही दिलेत आज, आणि पुन्हा एकदा प्रूव्ह करून दिलत की आपल्यासारखी टीम मी तरी आजपर्यंत कुठे नाही बघितली आहे. ब्रिलियंट. मंडळी, शंकरा शितलीच्या देशी लव्ह स्टोरी मध्ये येणार आहे एक विदेशी तडका. बघूया आता काय धुरळ उडतंय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं.
म्हातार तोंड्या. काय झालं हाय? अरे अरे अरे, काय ती खुर्ती दाढी वाढून ठेवली आहेस हा? शोभती होय तुला? ते मिशी येत नाही ना म्हणून तुला दाढी बी शोभत नाही. तुला येते ना मिशी? जा भातरुनी. हाय का गं, तुझी काळजी करते उलट मलाच बोल बाबा. अख्खं गाव काळजी करतय तिकडं. सगळ्या बोलताय येड लागलंय होय शंकर्याला. कसं येड्यागत वागतोय, बोलत नाही, एकटक बघत बसतोय, भस्कन अंगावर काय येतोय. मुंजन धरलं नाही ना हो तुला? मुंजन नाही धरलंय मला. हा माहित आहे. शीतलीच्या आठवणींना घेरलंय. ठीक आहे. किती दिवस झाले ग, तोंड बी नाही बघितलं तिचं. हा जेवण जात नाही, पाणी पिवत नाही. मिळाला नाहीस ते अजून? आता मरणारच होतोय. तुझ्या बरोबर 2 शब्द प्रेमाचे बोलायला थांबलो होतो. आता शितली शितली करत जीवच देणार आहे. मर तुम्ही जा या. ए नाही नाही. पागल आहेस, मरतोय कसला? अरे बाबा शितली आली आहे. गपरा उगा आपलं मला छळायला काय बी बोलतो. अरे शंकर, आई आई शपथ, आई शपथ पम्याची शपथ शितली आली आहे. पम्याची शपथ शितली आली आहे. ए सकाळीच आली आहे. शितली आल्या होय? तेच सांगायला धावत. ए शितली आल्या होय? ए शितली आल्या. ए शितली आल्या. तू चॉकलेट खा, तू चॉकलेट खा, चॉकलेट खा. बरं मी घेऊ. आखी घे. शितली आल्या. कुठे शितली? शितली कुठे? आधी का नाही सांगितलं मला? ती बघा आली. शितले शितले शितले. मी पण नाही. Oh my gosh! Oh my gosh, Sitale! Sitale, what a beautiful place! What a beautiful countryside, Sitale! I just can't imagine. I just can't. It's so pure. It's so serene. Oh, this flowers pout, this scarlet mouth. Oh my gosh, it's so beautiful. It's so beautiful. I can't thank you enough for having me here. Thank you. You're so amazing. You're such a doll. You're such a doll. Give me a hug. बघल कोणीतरी. What is he? काय करते ही? कोण आहे? ते असंच आहे, ते असंच मिठ्या मारतय ते. ते असं काही बघत नाही इथं तिथं. मिठ्या मार. एक मिनिट. मीट माय फ्रेंड. ही इज बॉब आणि ही इज शंकर्या. माय बेस्ट फ्रेंड शंकर्या. Why are you blushing? नाही नाही, नो ब्लशिंग. असंच फ्रेंड आहे, गहरी दोस्ती आहे. Oh, hello. Hello, Santria. बरं नाही. I said it wrong. संत्रा आहे होय मी? संत्र्याच आहेस. नाही मी संत्रा. बरं बोलला. चुक संत्र्याच आहेस. तुझं आहे लिंबाचं तोंड. शंकर आहे त्याला म्हणाव. शंकर आहे म्हण नीट. शंकर्या. I'm mistaken. I'm so sorry. त्याला जमणार नाही, त्याला मी सांगते मग त्याला कळेल. थांब एक मिनिट. बॉब, what I said you that if someone not getting your English, someone not getting their name, then what you call? I remember. If I can't spell the name, I can say, hello, Jahandu. Is it funny? चांगलं शिकवलं. Is it funny? झंडू नाही म्हणायचं मला. मी झंडू नाही. झंडू आहे होय मी? नाही, वाटेल ती बोलते. त्याला बोलता येत नाही, त्याला जमत नाही. मी सांगते, समजा, मी सांगते. बॉब, ते इट इज नॉट ए झंडू. इट इज ए बंधू. ब्रदर, बंधू. Oh, I'm so sorry. I'm so sorry. Hello, namaste, Bandu. Alalanand Zale. Am I right? काय झालं? मस्त. Am I right? I'm getting it right. Yes, correct. Oh my God, I'm getting it right. Alalanand Zale. Am I right? त्याला मी शिकवलंय का बा, असं कुणी भेटलं खुश झाला तर म्हणायचं का बा आनंद झाला. आणि समजा चुकलं आपलं, एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल तर म्हणायचं का बा माफी द्या. Mafi dia. शितले हा, कुठं गावलं ही बर्फातला अस्वल? त्याला कळत नाही म्हणून काय बी बोलू नको. चांगला आहे पोरगा तू. इंग्लंडचा आहे ते. I'm British. I'm British.
British. And I'm so sorry for your loss against England in the World Cup. I'm so sorry. म्हणजे ए चाल रे. ते इंग्लंड विरुद्ध हरलो ना आपण त्याच्याबद्दल बोलतोय ते. ऐक ना, ते महत्वाचं नाही. ते कुठं गावलं माहित आहे. आता मी त्या आत्याकडे गेले, शहराकडे गेलते ना, तर आत्याने मला इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सला पाठवलं होतं. तर तिथं मी फेसबुकवर ज्यांना इंग्रजी बोलता येते की नाही त्यांच्यासोबत मी मैत्री केली. तर तिथं तो फेसबुकवर मला गावला आणि म्हणलं प्रात्यक्षिक म्हणून त्याच्याशी जरा गप्पा माराव्या. त्या गप्पातनं मला कळलं की तो भारतात आलाय. म्हणलं तर आलाच आहे तर मग भेटूनच घेऊ बुवा म्हणून भेटलाय तो मला हिथं आणि त्याला हिथं घेऊन आले म्या. She's teaching me Marathi. हा Our prime minister is of Indian origin, so I thought that I must learn some Indian language over here. So she's teaching me Marathi. हा मी त्याला मराठी शिकवते आणि तो मला इंग्रजी शिकवते असं. आणि आमच्या दोघांचा आता एवढी चांगली गट्टी जमले ना. We have great bonding. Great bonding. बॉन्डिंग म्हणजे आमच्या दोघांचे सूर बी चांगले जुळलेत. सुरत जुळलंय की सुत पण जुळली आहेत हा. येडे आहेस का बस त्याला उगा जळू नको. Who is she? हा ती माझी दुसरी माझी बेस्ट फ्रेंड आहे. मीट माय फ्रेंड शिवली. Hello, Shivle. Hello. हाय बाबा. हाय. Hello. हाय. Oh, she's giving. Hello. लांब आहे तिकडं मंग बाब मग बोल नको मला मी हात उचलला तर मंग हा. It's a friendly hug. मग पम्याला कळलं तर मग तो फाईट आणि मग सुजल तू. Fight? What happened? नाही पम्या इज हिज बॉयफ्रेंड. Her boyfriend. मला Her boyfriend. मी बी हळूहळू शिकते. हर बॉयफ्रेंड अँड ही इज पॉझिटिव्ह. Oh, possessive boyfriend. पॉझिटिव्ह हा. It's really very bad. हा. But I must कशी वाटली माझी मैत्रीण? I'll answer it in Marathi. Ha. शिवली. Shivle ekdam 10 aha. बोलतोय मला. तसं आहे वय. तसं दिसते वय मी. अगं तशी आहे तसं म्हणून काय सगळं काय. ऐकतीस का? तसं बोलतोय तुझा friend. दस्स नाही म्हणायचं त्याला म्हणायचं एक मिनिट. बॉब इट इज ए नॉट दस्स, इट इज ए मस्त. Oh, good God! मस्त I'm so sorry. Maapidia. सॉरी म्हणतोय मला. तू एकदम मस्त है. थँक्यू बाबा. Thank you. आता येते बरोबर. I'm getting it right. I'm getting it right. मस्त है. सतत काय वाटल तेव्हा मिठाच मारतय नुसतं हा? अरे हिज इंटेन्शन इज ए गुड. पण मिठा कशाला मारायचं सगळ्यांना आल्यापासून हा? अरे त्यांच्याकडे काय असं नसतंय रे. मिठ्या मारल्या म्हणजे प्रेम आपल्यासारखं नसतंय त्यांचं असं मोकळं ढाकळं असतंय समज. ते काही बघत नाही, पुरुष बघत नाही, स्त्री बघत नाही. त्यांना छान वाटलं की ते मिठ्या मारते ती पप्प्या चप्प्या देते ती. होय. हा. त्याला म्हणावं सारखं असं मिठ्या मारणं बरं नाही. इथं गावात आलाय सगळ्यांना मिठ्या मारल, उद्या जाऊन पाटलाच्या बायकोला मिठी मारल. हा पाटील कापून ठेवल बाडवा. डायरेक्ट गावात नवीन रस्ता डांबराखाली येऊ. ते बी बरोबर आहे तुझं. पण त्यो आहे का नाही खूप चांगला आहे. My mama is calling. I'll talk to you in a second. Hello, mama. काय कुठे गेलती तू? अरे कुठं शहराकडे जाती म्हणून एवढा दिवस राहायचं होय. इथं गमना झालंय तुझ्याशिवाय. ऐक की आता नको की जाऊस. No, mama. No. Just. Papa. I'm here and I'm safe. I'm coming to England. Me and Sitali. Yeah, it's totally romantic over here, and she's lovely. Yeah. I'm coming soon. Yeah. Yeah, me and Sitali. पागल आहे सोय. तो बोलतोय शिटली रोमॅन्स आणि सून करून घेऊन जाणार आहे तिला. नाही असं नाही बोलणार ती. असं बोललाय मी माझ्या कानानं ऐकलंय. तो बोललाय बोललाय. असं नाही मी बोलणार. ऐकलंय. तू विचार कर. नाही बोलणार. तो बोललाय शिटली खोटं बोललो. शपथ माझं असं काय नाही. सून करून घेऊन जाणार आहे तो. तू सून म्हणून जाणार येड आहेस होय मी असं. ती म्हणली तू सून म्हणून जाणार आहे. काय रे येड आहेस काय?
थांब मला बोलू दे त्याच्याशी त्याचं काहीतरी वेगळं म्हणणं असेल ती म्हणलं आता नाही, ऐक ना, बाप, नको की जाऊ, बाप. नको की जाऊ नाही जात रे. मी ऐकेन, मी शिकेन, one second, इंग्लिश पप्पा. मी शिकेन हा? माझा ए, विश्वास ए, ठेव की. सानिया तिला घेऊन नाही जायचं बरं नाही, का? विश्वास- तिला तिकडे इंग्लंडला नाही जायचं What happened? मग आता सांगतोय मी मग तू आहे आणि मी आहे Papa, ए, Papa, तिकडे. I'll call you in a जायचं नाही बरं? minute. मी आहे का नाही तरी? तुला मी येड सगळं- लागलंय, सगळं तुला इंग्लिश शिकेन मी What happened? सगळं अख्खं इंग्लिश शिकेन मी असं नाही रे बाप Sitali, तू आता का झालं? व्हॉट यू टॉकिंग विथ मम्मा पापा I was just talking to me. सून Yeah, I'm coming soon. ए, काय म्हणला काय म्हणला Something- तिला सून करणार आहे तुझ्या बहिणीला कोण बोललं तर हा आनंद झाला. अरे अरे तू ऐकूनच घेत नाहीस शंकर्या अजिबात तिला न्यायचं नाही तू माझं ऐक बाप. हे बघ ऐक एक तर मला सोडून जायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आबा तुला पाठवणार नाहीत अजिबात जायचं नाही इंग्लंडला मला सोडून अरे येत मुळात ते कमिंग सून म्हणजे लवकर ये असं म्हणतात त्याच्या आई वडील सून बिन म्हणती नाहीत आणि आबाचं तू डोक्यातच घेऊ नकोस आबालाही प्रेमात पडलंय त्याच्या मग ह्याने काही ते $1 दिलाय आबाला ते गेले तिथं तालुक्याला घेऊन त्याची फ्रेम बनवून आणणार आहे ती एवढं प्रेमात आहे ती आणि त्यासने जेव्हा कळलं नाही मला इंग्लंडला घेऊन जातोय उड्या मारून मारून आनंदाच्या भरात जातील ढगात निघून एवढे ते प्रेमात आहेत त्याच्या तू काय एवढं बोलतीस त्याच्या बाजूनं ऐक तसं नाही तू ए गैरसमज- ए ए ए शितले मन नाही ना फिरलं तुझं येडा आहेस व्हय. हा? मला नको की जाऊ सोडून आयुष्यपत पासून नेपर्यंत सगळं इंग्लिश शिकीन मी हा नको की जाऊ सोडून सगळं शिकीन नाही जात कुठं. एकदम सुटा बुटातला साहेब हा टायबी अशी अशी कपडे घाल ऐक मा- मग नको जाऊ की, ऐक नको माझं ऐक माझं जास्त कुटीन ऐक माझं इंग्लंडलाच गेले तर इंग्लंडला जाईन आणि त्याच्यासोबत व्यवस्थित नीट आहे. आणि तसं आमचं काय बी नाही जाऊ. नको की जाऊ येते की जरा फिरून जाऊन नको की जाऊ असं नको ना वागू विश्वास ठेव की जरा मिळते संधी तर जाऊ दे की तू जायचंय तुला कोणाला इंग्लंडला जायचं मिळत नाही एवढी संधी मला मिळतं तर जाऊ दे की जायचंय तुला पॉझिटिव्ह होऊ नको ना पॉझिटिव्ह जा Bobo, my photo. Yeah, please come. इकडं छान काढा. येडमट जा जा तुला इंग्लंडला जायचंय नाही का नाही जात जा अरे नाही जात येडमट एवढं रडा काय झालं तुला खोटं बोलले मी तुझ्याशी काय जात नाही कुठं मी अरे ती काय सांगू तुला जसा तुझा जीव मला बघण्यासाठी कासावीस होतोय का नाही तसं माझा बी जीव तुटतोय तिथं तुला बघण्यासाठी या पोराचं निमित्त काढून हित्त आले म्या ती आत्या मला गावचं नाव काढलं की येऊच देत नव्हती नाही म्हणायची नाही जायचं तिथं गावाकडं शहरातच राह हित्तच शिक हित्तच मोठी हित्तच जॉब कर तेव्हा मी तिला सांगितलं का माझा इंग्लंडचा फ्रेंड आहे तुम्हाला जॉबसाठी इंग्लंडला घेऊन जाणार आहे म्हणलं त्याला बी मला गाव दाखवायचंय जाऊ दे की एकदा गाव तर दाखवून आणते मग जाईन काय आमची इंग्लंडला असं तिला खोटं नाटक सांगून हित्त तुला भेटायला आणि तू असं करतोयस विश्वास नाही तुझा माझ्यावर काही नाही रे ती इंग्लंड मध्ये काही नाही शितली तशी नाही तुझी अशी कोणाला बी बघून पागाळणाऱ्यातली नाही गोऱ्या गोमट्याला शितली आहे का नाही लई जीव लावणारी हाय रे तुला शंकर्या काय करायचंय मला त्या कोहिनूरचं माझा कोहिनूर हित्त गावलाय मला नसते जात तुला सोडून रडू नकोस आता मला रडायचं नाही तर जाता जाता तू रडू नकोस Sitali! The sun is setting! The sun is setting! I want to take pictures of the sunset, please! मला डोंगर बघायचं! डोंगर बघायचं! Let's go fast! Let's go त्याला fast! एक मिनिट आता तू हसू नको त्याला डोंगर वे डोंगर त्याला कळले Let's go! आपण पाहू! त्याला आले मी आपण पाहू! Let's go! Let's go! अगं पाहू बोलतोय त्याला पवायचंय तिकडे डोंगरावर कुठे नेती अगं अरे शंकरे सांग की तिला थांबव अरे त्याला पवायचंय अरे पागल थांबव की तिला जाऊ दे तिला हाय आज एक गोष्ट कळली मला जगाच्या पाठीवर शितली कुठं बी गेली का नाही तरी शितली लव शंकर्या अडवणार नाही आहेस वय हं? अडवणार नाही आहेस मी नसतोय आडवत माझी शितली आहे लई विश्वास आहे मला तिच्यावर ठीक आहे तुला वाटत असेल तसं तर मग असेल तसं म्हणजे होय मला शितली विश्वास आहे त्या बेण्या बोब्याव नाही ती चल माग आया तू का लक्ष ठेव आया
सई. कडक परफॉर्मन्स. मी खरं सांगू का, माझ्यासाठी शितली आणि शंकर्या हीर रांझा रोमिओ ज्युलियटपेक्षा कमी नाही आहेत. माझ्यासाठी ते त्या जागेला आहेत, कारण या सिरीजमध्ये ना एक काहीतरी दर्द आहे आणि मी स्वतः हाडाची दर्दी आहे. त्याच्यामुळे मी तर मॅग्नेटसारखी या सिरीजकडे ओढली जाते आणि जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी असतं दोघांचं, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. इतकं ताकदवान तुमचं प्रेझेंटेशन असतं. राऊत, what a fantastic attempt. I loved it. फार सुंदर. शितली ज्या प्रकारे म्हणत होतास, हॅट्स ऑफ. आणि तुझा हेअर मेकअप कॉस्ट्युम पण फार ॲप्ट झालेला आहे. सुंदर परफॉर्म करता यार. स्वतःची दृष्ट काढा आणि या सिरीजची पण एकदा दृष्ट काढूया आपण. या सिरीजसाठी हे जेस्चर दिलंच पाहिजे. थँक्यू. मला फक्त एकच सांगायचं आहे की ते अटेम्प्ट वगैरे मी जो केला त्याच्यासाठी मला ईशा आणि प्रियानी खूप खूप मदत केली. आणि माझी लंडनची एक मैत्रीण आहे दिव्या, तिला मी तिकडनं लॉना एडवर्ड नावाची एक मुलगी आहे, तिच्याकडनं सगळे डायलॉग्स मी मागवले त्या ॲक्सेंटसाठी. तर तिला थँक्यू. त्या निमित्ताने नाईस. सुपर सुपर्ब यार. सुपर्ब. या एफर्टसाठी जोरदार टाळ्या. मंडळी, गौऱ्याच्या पार्टीमध्ये आलाय एक आगंतुक पाहुणा. बघूया तो त्या पार्टीमधला बर्फाचा खडा ठरतोय की मिठाचा, हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, भांडूचा शशी कपूर निखिल बने, रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा. हाय सई मॅम. हाय. बोल्ड, ब्युटिफुल अँड फेअरलेस सई तामनकर. ओ हाय प्रसाद दा. हाय. काय झालं ना, आता मी लंडन रिटर्न आलोय ना. लंडन रिटर्न तर मित्रांना जरा मी पार्टी दिलेली आहे. सई मॅम, तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला पार्टीला काय कारणं लागत नाहीत. मग काही लोकांकडे एवढी कारणं आहेत पण ते काय पार्ट्या देत नाहीत. बोला चला मी तर देतो. आता मित्र आले की हा लंडनची मजा फुल एन्जॉय. कधी येतील बाबा. आले आले यार, माझे मित्र आले. आम्ही पार्टी करणार आहे. पार्टी. किती दिवसांनी यार. बने ठरल्याप्रमाणे इकडे गौऱ्या बाई लंडन वरून आला. गौऱ्या बाई लंडन वरून आला. गौऱ्या लंडन वरून आलोय असं पूर्ण बोल. गौऱ्या लंडन वरून आलोय. गौऱ्या चेहऱ्यात लंडन दिसतंय. चेहऱ्यात अरे लंडन वरून आलो एवढं बोला ना यार. भाई एक्साइटमेंट आहे. अरे भाई क्या बात आहे. तू म्हणून आला तर भारी वाटतं यार. मला भारी वाटतं. गौऱ्या काय तुझ्यासाठी गिफ्ट. तुम्ही मला गिफ्ट आणलंय. अरे तुम्ही दोघांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलंय म्हणजे अरे गौऱ्या काय झालं, उठे भाई. गौऱ्या गौऱ्या काय झालं. बिकारांनो मला गिफ्ट आणलं. मला रडायला आलं यार. गौऱ्या मला गिफ्ट गिफ्ट आहे ना. जीवाचा आटापिटा करून आणल्या. बाबा गिफ्ट आणले यार. तू मला यार मला रडायला आलं यार. कडक पाव. तू गिफ्ट म्हणून कडक पाव आणलेस. तुझ्या भावा तू लंडनला कडक पाव मिस केले असेल म्हणून आणले. अरे नागो 25 दिवस मी कडक पावच खाल्ले तिकडं. तिकडे कडक पाव मिळतात. आपण नरम पाव घेऊन गेलो ना आपोआप कडक होतात. एवढी थंडी आहे तिकडं. ते गौऱ्या भाई ते जाऊ दे ना. मी कडक पाव एवढं आणले त्याने यार. अरे भाई एवढं मोठं गिफ्ट आणलं तुझ्यासाठी. आई शपथ बन्या यार, तू माझ्यासाठी गिफ्ट आणणार बन्या. हे ओपन कर. हे भांडूप का नाहीये आपला पाईपलाईन वाला. अरे यार एवढं मोठं गिफ्ट आणलं बन्या. खुश. चिंपाड आणलंयस. चिंपाड असेल गिफ्ट म्हणून. नाही भाई तू हे चिंपाड घेऊन काय करू मी. मला असं वाटलं तू सगळ्यात जास्त हे खूप मिस केलं असेल ना तिकडे. नाही म्हणजे मी असं ऐकलं तिकडे फक्त टिश्यूच वापरतात. नाही ते हा तसं आहे म्हणून, पण एक इंटरनॅशनल गाईड आहे समीर चौगुले. त्याने मला आधीच सांगितलं युरोप ट्रिप करताना छोटी पाण्याची बाटली जवळ ठेवायची.
म्हणजे तू जवळ ठेवली होती ते मरू दे ना. ऐका ना भाई आता पार्टी करूया आपण. ए भाई पार्टी करूया आपण. मी काय- लंडनचे किस्से आपल्याला लंडनचे किस्से लंडनचे किस्से ऐकायचे एकदम गाण्या पण चांगलं वाटतं बाई किस्से सांगणार 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 शांत बसा शांत बसा काय नाही डोळे बंद करा काय? डोळे बंद करा काय नाही बघा भावानं उघडा ना डोळे हे आता बघा हे काढलंय हो ड्युटी फ्री मधून सिंगल मॉल्ट सिंगल मॉल्ट बसा बसा आरामात कवऱ्या आराम म्हणजे आरामात म्हणजे काय करू मी याला कसं आणलं माझं मला माहिती हा? कसं भारी आहे ना गौऱ्या हात लावू ना हात मारे बुक्की हात लावला सर एकदा हात लावले बसा खाली एक नंबर. बाई पेक भरा बाई तुम्ही पेक भरणार गौऱ्या मी पेक भरणार भर ना भाई पण तू किस्से सांग ना यार. सांगणार ना पिता पिता सगळे किस्से सांगणार 25 दिवस काय केले ते Yes भाई, अरे ते ऐकायला यार. आलोय आम्ही यार. लंडनची बात कुछ और है लंडन की यार तुला माहितीये आम्ही का आलोय का? कारण लंडनचे किस्से ऐकायचे इतकं घाण वाटते ना पण ठीक आहे चला तुम्हाला माफ आहे सगळं हा. गौऱ्या बाईला एक्साइटमेंट आहे हो. चला सुरू चला घे. या Cheers. आता भाई आराम आराम आता मागडी आहे कोण आले बे आम्हाला काय माहित आपल्या तिघांची पार्टी होती ना हो तुम्ही विराजला पायासला सांगितलं नाही ना ए नाही रे वेळ लागले हा दादा दादा म्हणून 3 पॅक मारून पोहोच जातील नाही रे आम्ही कोणाला सांगितलं नाही, ना नाही. आपण तिघच आहे यार मी बघतो जा लवकर बघून ये गौऱ्या ए सम आलो म्या त्या पवार कुठे आहेत पवार दरवाजा बंद आहे त्यांचा ते दरवाजा उघडत नाही आहेत माहित नाही आजोबा ते कुठे आहे ते आम्हाला सॉरी त्यांनी 9चा टाइम दिला होता मला होय होय सॉरी तुझं नाव काय माझं नाव ते- मरू दे काय पण असू दे आपल्याला काय मला पवारांना भेटायचं होतं बघतो त्यांना फोन करतो हो या या सॉरी हा सॉरी नाही नाही हरकत नाही या तुम्ही काय चालतंय म्हातार अरे कुठल्या तो गौऱ्याचा पेग होता अरे चला भाई भाई चले गौऱ्या लवकर पेक भर ना तुझा यार. माझा पे कुठे आहे कुठे भरला नाही अरे पेक भरायला गेलो कोणतरी आला ना दरवाजा अरे यार चल पेक भर पेक भर बाबा पेक भरा पटकन आपण कशाला भेटलोय हा? लंडनचे किस्से ऐकायचे इतकं घाण आहे ना हे पण तरी पण मी खपवतोय भाई चला हा. भाई सिंगल मॉल्ट स्कॉच 1 2 3 चिअर्स आता कोण आलं बे परत कोण आलं थांबा आलो त्या पवार फोनच नाही उचलत आहेत मला माहिती झालं पण ते फोन का उचलत नाहीत का त्यांची आमची ओळख नाही ना या आता आम्ही जरा कामात आहे या. मी 5 मिनिटं थांबू का इथे नाही जरा आम्ही बसलो आजोबा नको तुम्ही बसलायत तर मी पण बसेन एवढा काय म्हातारा माणूस आहे खालीवर करायला नाही, होत पण तसं नाही काय आम्ही बसलोय ना. मी बसतो मला काय ही कुठली अरे बसलाय म्हणजे हे बसलाय हा म्हणजे डायरेक्ट मला वाटलं नुसतंच बसलाय काय नाही असं काय चालू दे मी बसतो इकडे चालू ओके, दे ओके, तुमचं. हा. बसा बसा आपण डायरेक्ट कसं काय आहात तयार ठीक आहे काय पद्धत आहे चालायची अशी कोण चालतं म्हातारा माणूस आहे, जाऊ दे ना सोड ना आजोबा आमचा मित्र लंडन वरून आलाय कोण हो म्हणून पार्टी करतोय कोण हा आलाय लंडन? हा. तू लंडनला गेला हो, हो. होता काय नाव काय तुझं गौरव काय पण असू दे लंडनला गेलाय महत्वाचं आहे आजोबा काय घेणार अबे नाही नकोय काय पहिला लय प्यायलो आता नाही रे म्हातारपणी आता एवढं झेपत नाही नको राहू दे मरू दे दे इकडे. आता आग्रह केला म्हणून ना बाकी काय नाही कुणी केला आग्रह आणि झेपत नाही म्हणून पेक संपवला आणि भिकाऱ्या माझा पीक दिला त्यांना माझा पीक दिला गौऱ्या शांत होणार तू तुझा पेग पी नाही काय पेक पिऊ थांब चिडू नको यार मी भरतो पेग तुझा शांत हो ना तू मी बघतो गौऱ्या किस्से सांग ना यार सांगतो पहिला. लंडनचे किस्से ऐकायचे हे लय घाण आहे हा खरंच घाण आहे आजोबा, खरंच घाण आहे हा बरं बाई सांगणार सांगणार पहिला पेक भर पहिला पेक भर परत गौऱ्या तुला कळतंय तू मगापासून पितच नाही यार अरे तुम्ही प्यायला द्याल तर पेल ना मी ते ठेव चल. किस्सा सांग ना हा. यार. सगळ्यात पहिला मी एअरपोर्टला गेलो फ्लाईट मध्ये बसलो अनाउन्समेंट झाला ए गौऱ्या थांब यार हे एअरपोर्ट वगैरे ते नको सांगू हे माहिती आहे मला तिकडे लंडनला जाऊन काय काय बघितलं ते सांग ना यार मी लंडनला गेलो थेम्स नदी बघितली थेम्स नदी अरे ए हा थेम्सला गेला होतो मी कुठे गेलो होतो हा कुठे आजोबा तुम्ही गेलात आम्हाला सांगा तुम्ही कुठे गेला होता मी बुरगुंड नदीत गेलो होतो कुठे बुरगुंड नदी लहानपणी मी बुडता वाचलो होतो काय माहिती सांगतो आहे? आजोबा? बुरगुंड नदी हो आजोबा
ऐका ना, तुझी बुरगुंडी दे ना, दुमडून ठेवून द्या. हा, मी थेम्सचं सांगतोय, जरा गप्प बसा ना. गौऱ्या थांब ना यार 2 मिनिटं. ते काहीतरी सांगतात त्यांचा किस्सा. अरे पण आपण भेटलोय ना लंडन. भाई 2 मिनिटं थांब ना. आजोबा तुम्ही ते लहानपणी नदीत अडकलात म्हणजे काय अरे झालं? काय ते पूर आला की आम्ही नदीत जायचो ना पोहायला, तिकडे बुरगुंडू नदीत. तर तिकडे ना एकदा भवरा आला रे. भवरा आला म्हणजे एवढा मोठा भवरा माहित आहे, मी असा गोल 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 फिरत असा गोल लय भवऱ्यात अडकलेलो माहितीये मी. तुम्हाला कळते गोल गोल फिरता फिरता माझा पेक पेला तुम्ही. मी अर्ध भवऱ्यात अडकल्यावर कळत नाही ना, असं आपण गोल गोल फिरतो ना. भवऱ्याचं कसं असतं माहितीये तुम्हाला? सांगा ना आम्हाला. आपण ना भवऱ्यात अडकलो ना की असं ताट राहायचं, जरा पण हालायचं नाही. मग भवऱ्याला वाटतं हा निरुपद्रवी आहे, हा काय करणार आहे, तो फेकून देतो बाहेर. पण भवऱ्यासोबत उंगल्या केलात ना, मग भवरा खिचून घेतो. हा भवऱ्यात लय भारी असतं ते. असं आहे? असंच आहे म्हणजे. तुला माहिती होतं हे डेंजर आहे हे गौऱ्या? तुला भवऱ्याचं माहिती होतं? अबे तुम्ही गौऱ्याचे मित्र आहे की भवऱ्याचे मित्र आहे? मित्र आहे. हा, यांचं कुठं ऐकताय? भवरा भवरा लावला कधी बसून आणि गोल गोल फिरता फिरता माझा पेक संपवला. ऐका, मी लंडनचा किस्सा सांगतोय, तुम्ही काय बोल नका आजोबा, शांत बसा. तू शांत, तुझा पेक पी नाही यार. अरे कुठं माझा पेक आहे? ह्यांनी प्यायला नाही यार माझा पेक. चिडू नको, मी तुझा पेक भरतो ना. भर पटकन यार, एक तर मी आणली एवढी महागडी दारू यार. अरे आपण दारू कशाला पितोय? कारण लंडनचे किस्से ऐकायचे. आता त्याने पण साथ सोडली, एकटाच बोल नका करू. पायी लंडनचे किस्से सांगणार. अरे भाई, आपण शेक्सपियरचं घर बघितलं आणि मी लंडनला नाटक पण बघितलं. काय बोलतो? आम्ही जत्रेत केलं होतं नाटक. काय बोलताय? मी जत्रेत केलं, नटसम्राट केलं होतं मी. नटसम्राट म्हणजे आप्पासाहेब मालवणकर केला होता मी. आप्पासाहेब बेलवणकर आहेत, मालवणकर काय? आम्ही मालवणात केला होता, मी मालवणकर केला. ए, तुझं काय आहे? एवढंच काय, मी नटसम्राट मध्ये 2 एक्स्ट्रा सीन पण लिहिले होते. तुम्ही स्वतः लिहिले होते. केवढा मोठा माणूस आहे. आजोबा तुम्ही जास्त झाल्यात, उगाच काही बोलता तुम्ही, काही बोलताय तुम्ही आता. अरे थांबते किस्सा सांगतात यार. अरे फेकते म्हातारं. अरे तू गप्पा बस ना. नटसम्राट केलाय त्यांनी. मग मी घेऊ काय जरा? घेऊ? तुम्ही घेतलं पाहिजे, तुम्ही ओढून घेतलं पाहिजे. नटसम्राट केलाय तुम्ही. घ्या घ्या. कोण आहेत हे? नटसम्राट. नटसम्राट ना, गट्ट कट्ट सम्राट आहे. एवढी दारू पिते हे नटसम्राट सांगतोय. थांब ना यार. अरे माझी दारू पिते असं कोण बसतंय का? हा माणूस घरात आला, पहिलं पोट आलं मग माणूस आलाय. हा शांत राहा, गौऱ्या शांत राहा. ही कुठली पद्धत यार? तुम्ही पोर्शन बद्दल पाहिलं आजोबा? तू पेक बाहेर पी जा ना, पहिलं. तू तुझा पेक पी ना. अरे कसं पिऊ यार? तू काय तर मला सांगायचं आहे, पिऊ बोलू देत नाही ना यार. शांत राहा गौऱ्या, तू रोज रोज भेटतो आम्हाला. आजोबा पहिल्यांदा भेटले, त्यांचा किस्सा ऐकू दे अरे ना. पण आपलं काय ठरलंय? लंडन रिटर्नची पार्टी आहे ना आपली. ऐकणार ना बाई. थांब ना तू 2 मिनिटं, मी तुझा पेक भरतो. चल आजोबा सांग, तुम्हाला नटसम्राट आठवतंय? अरे अजून पण आठवत आहे, ऍडिशन घेतली होती मी नाटकात. ऍडिशन घ्यायची. फेकता यार हे. आजोबा एखादा प्रवेश आठवत असेल तर आम्हाला करून असं दाखवा. नाही, प्रवेश काय? आजोबा मला पिऊ दे ना. ते- आपण चीअर्स करू ना. अरे ते दाखवतात ना आजोबा करून काहीतरी. आजोबा कॅरेक्टर कॅरेक्टर ना, दावर पण गुळणी करतोय. आजोबा हो, बसा ना, बसा ना, बसा. आजोबा हा झालं या. चढलीत जे आहे हा या. बसा ना. आजोबा आम्हाला आवडला. मस्त करता आजोबा. आजोबा मस्त मस्त. आजोबा हा घ्या 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 आरामात. चढली तर गप बसा ना. माझी दारू पिता अरे यार थांब ना यार, मोठा माणूस नटसम्राट करतो, तू गप्प बस ना यार. अरे कुठलं तुफान हिंडत आहे माणसाच्या माये वाचून, छपरा वाचून आणि देवाच्या दये वाचून. दारू प्या, चकण्या वाचून, भिकाऱ्यानं दाखला तुडवर सगळ्यांनी आपला. त्यांचं लक्ष नसेल. डोंगरात हिंडत आहे एवढं ओ तुला शिकवीन चांगला धडा. मस्त मस्त. तुझ्या पापाचा भरलाय घडा. अबे नटसम्राट नाटकात आली ती पुनराने घुसवली. हे काय होतं? हेच 2 सीन मी एक्स्ट्रा लिहिले. तुझा यार, तुझा वाश, तुझा मान मस्त मस्त आजोबा. अबे काय करता यार हे? पुनराने नाटकात राहिलं का यार? अरे कमाल करतात ते आजोबा. आजोबा घ्या तुम्ही. आजोबा अरे सगळीच आजोबा काय तुझा काय? तू काय लंडन बद्दल सांगतो रे? काय सांगतोय? लंडनचं कौतुक कोणाला सांगतोय? त्यांनी आपलं राज्य केलंय, आपला कोहिनूर नेला आणि त्यांचं कौतुक गातोय. मी कौतुक नाही. ओ अरे त्यांच्या शहराचं नाव पण आपल्याकडच्या गाण्यावरनं ठेवलंय. आता लय झालं तुम्हाला, तुम्ही जा आता, आम्हाला पार्टी करू द्या. काय गाणं आहे? कुठल्या गाण्यावरून? अरे सरस्वती चंद्र मधलं मुकेशजींनी गायलं होतं. कोणतं गाणं? ऐक.
अरे लालू तसं आहे का ते हा ए, एक काय? गाणं आहे. असं काय? त्याच्यावर सांग. तुम्ही निघा इकडनं तुम्ही निघा तू शांत तुम्ही निघा पहिला तुम्ही निघा अरे आजोबा तुम्ही कधी आला याने दारू पाजली मला. मी नाही ए मी कधी पाजली याने मला दारू पाजली. अरे नटसम्राट का खोटं बोलतो बे दारू पाजली मी नाही पाजली हे बघा पवार मी दारू नाही पाजली बाटली कुठे इकडे आहे. तेच पाहिजे दारू तिकडे पवार माझी बाटली मला हे बघा. हे चुकीचं आहे पवार माझी बाटली मला आजोबा चला पवार हे बघा तुला नंतर बघतो मी. पवार ते गाणं मी एक ऐकलंय मिनिट ना. म्हटलं पहिलं इम्पॉर्टंट आहे लंडनचं बदन गाणं सिंगल ऐकलंय. मॉड हे बघा पवार चल. अरे गाणं माझी आहे. बाटली घेऊन गेले अरे मी चल. अरे बघू तर ते मला कशी आहे ती बाटली हा? उगाच घेते त्या म्हाताऱ्याला घरात बरोबर आहे तुमचं तुम्ही यांना पार्टी देत नाही ना तर करेक्ट करता यांची लायकीच नाही पार्टी घ्यायची जाऊ दे ना गौऱ्या, तू घे ना, पे घे ना. हा? तुमच्या- वा 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 भारी परफॉर्मन्स. तसं ना वाह लाजवाब, क्या बात आहे. एकदा ते म्हणा तुम्ही. लंडनचे किस्से ऐकायचे. ह्याला मी आवली लावली कोहली इतकं घाणेरड्या माणसांनी त्यांना म्हणावं की किती घाणेरडी चालय ह्याच्या का विरोधाभास जगात नाही कुठे. वा 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 वा. काय चाल होती ती शी शी पशा अशक्य आहेस तू. गौऱ्या असे विषय मिळाले की तू फार खुलतोस आणि बहार येते बहार. श्रमेश बने तुम्ही पण मजा आणलीत बहार. वंडरफुल. मंडळी ही हास्य वाहतूक अशीच चालू राहणार आहे तेव्हा भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.